नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ. महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्स बाय अभिजित सर्वज्ञ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व उमेदवारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे. बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला आपण WCDच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत त्याची मी एक अशी सिरीज घेऊन आलो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन आणि तो कन्सेप्ट हा तुमचा त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे. म्हणजे थेअरी प्लस MCQ अशा पॉईंट ऑफ व्ह्यू मी एक क्विकली तुमचं रिवाइज करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे. नॉर्मली तुम्ही रिव्हिजन म्हणून पण हा पाहू शकता किंवा एक नॉर्मली तुम्हाला तो कंटेंट पूर्ण त्या ठिकाणी मी सांगायचा प्रयत्न केला आहे. फॉर एक्झाम्पल ब्रिक घेतला किंवा स्टोन मेशनरी घेतलं तर मी तुम्हाला टोटल ब्रिकचा कन्सेप्ट, स्टोनचा कन्सेप्ट आणि त्याच्या रिलेटेड एक्झाममध्ये फ्रिक्वेंटली येणारे क्वेश्चन, म्हणजे बऱ्याचदा तोच क्वेश्चन येत आहेत. म्हणजे तुम्ही असं समजू नका की क्वेश्चन खूप सोपे आहेत किंवा क्वेश्चन खूप हार्ड आहेत. मी ना क्वेश्चन सोपे घेण्याचा प्रयत्न केला आहे ना हार्ड घेण्याचा प्रयत्न केला आहे. मी प्रोडक्टिव्हिटीवरती तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन घेतलेले आहेत. म्हणजे बऱ्याचदा येणारे क्वेश्चन त्या ठिकाणी आहेत. म्हणजे हे तुम्हाला क्वेश्चन करायचेच आहेत. अशा टाईपचे क्वेश्चन मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. बघा, नॉर्मली तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे रिअलाइज होईल की म्हणजे तुमचं अशा टाईपचं प्रिपरेशन होईल की तुम्हाला हे क्वेश्चन मस्ट करणेच आहे. मग याच्या रिलेटेड अराउंड तुम्हाला जे काही क्वेश्चन तुम्ही एक्स्ट्रा करू शकता ते पण तुम्ही क्वेश्चन एक्स्ट्रा तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये ॲड करू शकता. पण हे तुम्हाला जे आहे हे बेसिक आहे, हे तुम्हाला करणंच आहे. म्हणजे तुम्ही कोणती एक्झाम द्या हे तुम्हाला करावंच लागेल किंवा अशा टाईपचे म्हणजे 90% फ्रिक्वेंटली क्वेश्चन जे काही एक्झाममध्ये येतात ते या ठिकाणी तुम्हाला कव्हर होणार आहे. तर मित्रांनो, आपण जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला बघूया. म्हणजे बघा मित्रांनो, अशाच आता मी या ठिकाणी फक्त बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे क्वेश्चन घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पण कोणते टॉपिक आहेत मित्रांनो? मेसोनरी आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा मेसोनरी घेतला आहे, फाउंडेशन घेतला आहे, डोअर अँड विंडो आहे आणि व्हेंटिलेशन. बरोबर, या चारही टॉपिकचे 1, 2, 3, 4 या चारही टॉपिकचा मी तुम्हाला कन्सेप्ट विथ MCQ अशा टाईपचे क्वेश्चन घेणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आपण व्हिडिओला चालू करूया. ठीक आहे, बघा पहिल्यांदा तुम्ही आता हा व्हिडिओ कसा पाहायचा आहे तर बघा, आता मी सपोज मी हा फर्स्ट क्वेश्चन घेतला. बघा, आता मी हा फर्स्ट क्वेश्चन घेतला तर तुम्हाला काय करायचं आहे, हा क्वेश्चन पहिल्यांदा म्हणजे इथेच व्हिडिओला पॉज करायचं आहे आणि हा क्वेश्चन व्यवस्थितपणे पाहायचा आहे पहिल्यांदा आणि तुम्हाला तुमचा आन्सर घ्यायचं आहे, म्हणजे कन्सिडर करायचं आहे. म्हणजे मला हा क्वेश्चन येतोय का बघा. म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ कसा पाहायचा हे सांगतोय. द पोर्शन ऑफ अ ब्रिक कट अक्रॉस द विड्थ इज कॉल. मग तुम्ही 4 ऑप्शन बघा आणि तुम्ही विचार करा की याचं क्वेश्चन आन्सर सपोज 1 आहे किंवा 2 आहे. जे पण असेल तुम्हाला तुमचं आन्सर डिसाईड करायचं आहे. म्हणजे येत नसेल तरी तुम्ही ते आन्सर डिसाईड करा. म्हणजे काय होईल, जर तुम्ही रॉंग आन्सर डिसाईड केलं तर तुम्हाला ते कंटिन्युअस लक्षात राहील किंवा परमनंटली लक्षात राहील की आपण एक रॉंग आन्सर चूज केलं. तर त्याच्यामुळे काय होईल रे, तुम्हाला तो क्वेश्चन किंवा तो कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहीलच. आणि जर तुम्ही करेक्ट केलं तर ते ऑब्वियसली तुम्हाला त्याचा बेनिफिट होईलच. म्हणजे तुम्ही करेक्टच आहात. ठीक आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला आन्सर तुमच्या माइंडमध्ये डिसाईड करायचंच आहे, कन्फर्मली डिसाईड करायचं आहे, लक्षात ठेवा. आणि नंतर तुम्हाला म्हणजे पुन्हा आणखी रिझ्यूम करून पुढे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू पाहायचा आहे. ठीक आहे, तर बघा आपण आता 1 बाय 1 बघूया. बघा, आता याच्यामध्ये काय केलं आहे, मी फक्त बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड सांगतोय आणि हा WCD ओरिएंटेड म्हणजे आता तुमची रिसेंटली एक्झाम जी येते त्याच्या रिलेटेड मी हे सर्व व्हिडिओची एक सिरीज घेऊन येणार आहे, जेवढे पॉसिबल आहेत तेवढ्यासाठी. बघा, आता हे कशासाठी म्हणजे तुम्ही बघा, असं नाही की WCDच्याच स्टुडंटने हे व्हिडिओ पाहिले पाहिजेत. तुम्ही नॉर्मली बघायला गेलं तर JEEचे स्टुडंट पण हे बघू शकता. म्हणजे प्रत्येक एक्झाम, कोणती एक्झाम असू द्या, MIDC आहे किंवा आता PMC आहे, हे सर्व एक्झामसाठी तुम्ही याला रेफर करू शकता. मग याच्यामध्ये काय आहे, MCQ पण सांगितलं आहे आणि कन्सेप्ट पण सांगितलं आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी 4 टॉपिक मी चूज केलेले आहेत. पहिल्यांदा आहे मेसोनरी, मग याच्यामध्ये ब्रिक पण येणार आहे आणि स्टोन पण येणार आहे. नंतर आहे फाउंडेशन, डोअर अँड विंडो आणि व्हेंटिलेशन. असे 4 टॉपिक आहेत जे की मोस्टली तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये विचारतात. बघा, हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश काय तर बघा, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड तुम्हाला यूट्यूबवरती खूप कमी कंटेंट आणि लिमिटेड कंटेंट मिळतो. नॉर्मली सर्व यूट्यूबर काय करतात, मटेरियलचा म्हणजे बिल्डिंग मटेरियल म्हणजे ब्रिक असेल, वूड असेल, लाईम असेल, सिमेंट असेल, ॲग्रिगेट असेल, याच्यावरती व्हिडिओ बनवतात. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे खूप कमी कंटेंट तुम्हाला पाहायला मिळेल.
तर म्हणून मी बनवण्यामागचा हा उद्देश आहे की बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे पण व्हिडिओ किंवा तुम्ही प्रिपरेशन व्यवस्थितपणे करावं. ठीक आहे. तर बघा आता बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा हा MPSCचा MESचा सिलेबस आहे. म्हणजे तुम्ही MESच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण म्हणजे MESचा सिलेबस आहे, हाच सिलेबस सगळीकडे असतो. बघा आता सिलेबस काय, मी जस्ट तुम्हाला सिलेबस सांगतो म्हणजे हे आपल्याला माहीतच असावं असं काही नाही. बघा प्रिन्सिपल ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग अँड डिझाईन, इंटिग्रेटेड अप्रोच, बिल्डिंग बायलॉज, बिल्डिंग सर्व्हिसेस सच ॲज वर्टिकल ट्रान्सपोर्टेशन, वॉटर सप्लाय सॅनिटेशन, थर्मल व्हेंटिलेशन. बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे. वर्टिकल ट्रान्सपोर्टेशन म्हणजे स्टिअर, बरोबर, स्टिअर आहे, लिफ्ट आहे, असे वर्टिकल ट्रान्सपोर्टेशन. वॉटर सप्लाय सॅनिटेशनमध्ये प्लंबिंग पण असणार. ठीक आहे मित्रांनो. थर्मल व्हेंटिलेशन, लाईटनिंग म्हणजे लाईट म्हणजे स्ट्रीट लाईट असेल तर त्याची किती फ्लक्स त्याची इंटेन्सिटी असली पाहिजे, किंवा टनेलमध्ये लाईटिंग असते त्याची किती फ्लेक्समध्ये किंवा फ्ल्यूममध्ये त्याची किती इंटेन्सिटी असली पाहिजे, हे लाईटनिंग या टॉपिकच्या अंडर येतं. ठीक आहे मित्रांनो. ॲकॉस्टिक म्हणजे नॉईजच्या रिलेटेडचा कन्सेप्ट किंवा एक वॉईसच्या रिलेटेडचा कन्सेप्ट. फायर प्रोटेक्शन हा पण कंटेंट इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रिकल फिटिंग हे एवढं इम्पॉर्टंट नाही. टाईप्स ऑफ फाउंडेशन, आता आपला बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा टॉपिक चालू झाला जो की JEE लेवलला सगळीकडे विचारला जातो. तर काय टाईप्स ऑफ फाउंडेशन, मग त्याच्यामध्ये नंतर स्टोन, ब्रिक अँड ब्लॉक मेसनरी, स्टील अँड रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर हे करण्याची गरज नाही. फ्लोअर करायचेत, डोअर अँड विंडो करायचेत, रूफ्स करायचेत, फिनिशिंग वर्क करायचं आहे आणि वॉटरप्रूफिंग पण करायचं आहे. हे सर्व काय होतं रे मित्रांनो, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या पार्टमध्ये येतं. मग बघा आता ही बिल्डिंग प्लॅनिंग अँड डिझाईन एवढा फ्रिक्वेन्सी नाही विचारण्याची. इंटिग्रेटेड अप्रोच करू नका, बिल्डिंग बायलॉज करू नका, पण तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. कारण एक्झाममध्ये बघा आपल्याला डायव्हर्ट करायचं नाही विद्यार्थ्यांना. तुम्हाला ह्या टॉपिकच्या रिलेटेड कुठल्याही टॉपिकवरती क्वेश्चन येऊ शकतो, पण आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, मॅक्झिमम ज्या टॉपिकवरती येतो आहे क्वेश्चन, आता तुमच्याकडे टाईम कमी राहिला आहे तर एक माझा प्रयत्न असा आहे की याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन विचारलेले आहेत तर तुम्ही याला प्रिपेअर करावं. याचा अर्थ असा नाही की हे बाकीचे टॉपिक तुम्हाला करायचे नाहीत, ते पण तुम्ही करू शकता. बघा तर आता आपण काय करूया, आत्ता सध्या आपण ब्रिक अँड ब्लॉक मशिनरी किंवा ब्रिक, स्टोन अँड ब्लॉक मशिनरी हा टॉपिक बघूया. ठीक आहे मित्रांनो. तर बघा तर नॉर्मली बघा मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक ब्रिक मेशनरीमध्ये म्हणलं की तुम्हाला हा टॉपिक खूप गरजेचा असतो. हा टॉपिक तुम्ही सर्वजण करता म्हणजे करताच. बघा आता ही जी ब्रिक आहे ह्याला फुल ब्रिक म्हणतो. ह्याच्यासाठी काही वेगळं काही हे नाही. बघा फास्टली सांगणार आहे, तुम्हाला व्यवस्थित फक्त ऐकून घ्यायचं व्यवस्थित. व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही इम्पॉर्टंट वाटत असेल, जो कंटेंट तुम्ही पाहिलेलं नाही, अगोदर केलेलं नाही, असा टॉपिक तुम्ही लिहून घेऊ शकता, पण विनाकारण याच्यावरती जास्त वेळ पण घालवू नका. ठीक आहे. बघा क्वीन क्लोजर, आता जो क्लोजर हा एक कन्सेप्ट आहे आणि बॅट हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे या पूर्ण टॉपिकमध्ये दोन कन्सेप्ट आहेत. एक आहे बॅट आणि दुसरा आहे क्लोजर. बघा क्लोजर म्हणजे काय असणार आहे, लेंथवाईज ब्रिकला कापलं तुम्ही, लेंथवाईज ब्रिकला कट केलं, लेंथवाईज कट केलं तर याला काय म्हणतो आपण, क्लोजर म्हणतो. लक्षात ठेवा. मग हे क्वीन क्लोजर आहे, क्वीन क्लोजर आहे, किंग क्लोजर आहे, बेवेल क्लोजर आहे, माइटर क्लोजर आहे. ठीक आहे. हे नंतर टाईप त्याच्यामध्ये सब कॅटेगरी झाल्या. पण क्लोजर म्हणजे काय, क्लोजर म्हणजे लेंथवाईज कट केलं त्याला क्लोजर म्हणलं, बरोबर. लेंथवाईज कट केलं त्याला क्लोजर. मग बघा आणि बॅट म्हणजे काय, तर विड्थ वाईज कट केलं, अलॉंग द विड्थ कट केलं तर त्याला बॅट म्हणायचं. अलॉंग द लेंथ कट केलं किंवा लॉन्जिट्युडनली कट केलं तर त्याला क्लोजर म्हणायचं. हा बेसिक कन्सेप्ट. आता बघा क्लोजर आणि बॅटमध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे कन्फ्युजन होतं. तर ते कन्फ्युजन कसं घालवायचं, तर बघा क्लोजर म्हणजे काय, अलॉंग द लेंथ किंवा लॉन्जिट्युडनली ब्रिकला कट केलं की त्यानंतर जो काय हा युजफुल पार्ट आहे याला काय म्हणतो रे आपण, क्लोजर म्हणतो, बरोबर. तर हा लक्षात कसा ठेवायचा, हा अलॉंग द लेंथ असतो आणि हा अलॉंग द विड्थ असतो, बरोबर. बघा याच्यामध्ये बी आहे म्हणजे हा ब्रेड्थ, बरोबर, ब्रेडच्या रिलेटेड आहे. आणि हा एल आहे, एल बघा याच्यामध्येच एल आहे, इकडे कुठे एल नाही, म्हणजे हा अलॉंग द लेंथ आहे. हा असा तुम्ही एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. बघा मग फुल ब्रिक आहे, क्वीन, क्वीन म्हणजे काय असतं रे, फुल पाहिजे, क्वीनला फुल पाहिजे असं लक्षात ठेवायचं. नंतर क्वीन क्लोजर, क्वार्टर, क्वार्टर म्हणजे काय, 1/4 पार्ट, 1/4 पार्ट म्हणजे क्वार्टर, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता किंग क्लोजर,
किंगमध्ये बघा के असा येतोय, म्हणजे बघा इथे तुमचा के तयार होतोय का रे, असा के तयार होतोय का नाही, बघा हा असा के, याला जर आपण असं बघितलं तर तो असा दिसेल, म्हणजे के आहे. के कसा तयार होतो बघा, विड्थ हाफ कट केली आणि लेंथ हाफ घेतली आणि त्या दोघाला डायगोनली जॉईन केलं, तर हा जो पार्ट आहे याला काय म्हणतो रे आपण, किंग क्लोजर म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे. बेवल क्लोजर बघा, बेवल क्लोजर म्हणजे काय, विड्थ हाफ आहे आणि लेंथ तुम्ही क्रॉसली लेंथच्या एंडला कनेक्ट केलं आणि हा कट केला पोर्शन, त्यानंतर राहिलेला पोर्शन असतो बेवल क्लोजर. ठीक आहे मित्रांनो. मायटर क्लोजर म्हणजे काय, विड्थ पूर्ण आपण कट करणार आहोत, विड्थ पूर्ण कट करणार आहोत आणि लेंथ काय करणार आहे रे, हाफ कट करणार आहे. लेंथ काय करणार आहे, किंवा लेंथ हाफ आहे किंवा हे लक्षात ठेवू नका, फक्त इथं अँगल लक्षात ठेवा. 45 to 60 डिग्रीमध्ये अँगल घेऊन लेंथला तो काय करणार आहे, जॉईन करणार आहे आणि त्यानंतर कट करणार आहे. बेसिक आहे बघा. आणि मायटर क्लोजरचा हा अँगल बऱ्याच वेळा एक्झाममध्ये MPSC मध्ये विचारलेला आहे, 45 डिग्री to 60 डिग्री. ठीक आहे. पुढे बघा, आता बॅट म्हणजे काय, बॅट म्हणजे विड्थ वाईज जर ब्रिकला तुम्ही कट केलं तर त्यानंतर जो पोर्शन तुम्हाला रिमेनिंग राहतो त्याला बॅट म्हणतो आपण. मग बघा हा हाफ बॅट आहे, म्हणजे हाफच पोर्शन तुम्ही यूज केला. नंतर हा 3/4 बॅट म्हणजे 3 पार्ट तुम्ही यूज केला. आणि बेवल बॅट बघा, बेवलमध्ये इथे पण बघा, बेवलमध्ये इन्क्लाइन पोर्शन आहे, इथे पण इन्क्लाइन पोर्शन आहे, फक्त हे लक्षात ठेवायचं आहे, हा इन्क्लाइन पोर्शन विड्थ वाईज आहे. ठीक आहे मित्रांनो. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, हे बॅट आणि क्लोजरच्या रिलेटेडचा कन्सेप्ट होता. आपण पुढे बघूया. आता हे मोल्डेड ब्रिक आहेत. मोल्डेड ब्रिक कोणत्या, मोल्डेड ब्रिक. बघा, ब्रिकचे टाईप कोणते तर ट्रॅडिशनल ब्रिक, नंतर कन्व्हेन्शनल ब्रिक आणि मोल्डेड ब्रिक. बघा, ट्रॅडिशनल ब्रिक म्हणजे काय, तर 23x11.5x7.5 अशी काहीतरी ब्रिकची साईज आहे. ठीक आहे. तुम्ही पण एकदा कन्फर्म करा. ठीक आहे. कन्व्हेन्शनल ब्रिकमध्ये काय येतं रे, नॉमिनल साईज आणि ॲक्च्युअल साईज. नॉमिनल साईज, मग नॉमिनल साईज काय असते, 20x10x10 सेंटीमीटर, म्हणजे जी आपण नॉर्मली प्लास्टर केल्यानंतर जी आपल्याला साईज भेटते ती ही साईज असते नॉमिनल साईज. आणि सेकंड कन्व्हेन्शनल ब्रिकमध्ये दुसरी कोणती असते रे, तुमची ॲक्च्युअल साईज. मग ॲक्च्युअल साईजमध्ये काय येतं तर ॲक्च्युअल विदाऊट मोर्टार 19x9x9 सेंटीमीटर. आणि थर्ड जे आहे ना ते मोल्डेड ब्रिक. मोल्डेड म्हणजे काय, तुम्हाला जशी पाहिजे तशी ब्रिक तुम्ही तयार करा, त्या ब्रिकला आपण काय म्हणतो, मोल्डेड ब्रिक म्हणतो. मग मोल्डेड ब्रिकचे टाईप बघा, सिंगल बुलनोज म्हणजे बैलाच्या नाकासारखा याचा शेप आहे आणि हा कशाला यूज करतो रे आपण, कॉर्निक, कॉर्वेल याच्यासाठी आपण म्हणजे स्टोन वर्कमध्ये ह्याचा यूज करतो, किंवा जे काही म्हणजे तुम्हाला ॲस्थेटिक व्ह्यू चांगला दिसावा तुमच्या स्ट्रक्चरचा त्या ठिकाणी अशा टाईपचे आपण म्हणजे मोल्डेड ब्रिक यूज करत असतो. नंतर डबल बुलनोज आहे, काउनोज आहे, हे कॉर्नरला यूज करतो नॉर्मली, हे कोपिंगला यूज करतो. कोपिंग म्हणजे काय रे, तुमची ही वॉल आहे, आता टेरेसवरती गेली ही वॉल तर ह्या ठिकाणी अशी कोपिंग करतो ना आपण, म्हणजे ह्याला वेदर शेड म्हणतो आपण. म्हणजे काय होतं, याच्यावरती येणारा जो काय रेनफॉल आहे हा म्हणजे क्विकली काय होतो रे, ड्रेन आउट होतो. त्या ठिकाणी डबल बुलनोजची आपण यूज करू शकतो, किंवा ही क्रोपिंग ब्रिक पण त्याच ठिकाणी यूज करतो. ठीक आहे. नंतर कर्व ब्रिक असतात, बर्ड्स माउथ सारखी असते, कांट आहे, लक्षात ठेवायचे कांट, डबल कांट, स्क्विंट, प्लिंथ हेडर आणि प्लिंथ स्ट्रेचर. हे प्लिंथला आपण यूज करतो. बघा, म्हणजे काय होतं रे, इथे जरी तुमचा रेनफॉल आला तरी हा पटकन काय होतो रे, निघून जातो. आणि डॉग लेग, तर अशा टाईपच्या, आता डॉग लेग कुठं करतो रे आपण, ज्या ठिकाणी आपल्याला कॉर्नर आहे त्या ठिकाणी आपण डॉग लेग ब्रिक आपण यूज करत असतो. ठीक आहे. तर हे स्पेशल टाईप किंवा मोल्डेड ब्रिकमध्ये याचा टाईप येतो. फक्त हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला पुढे क्वेश्चन बघायचे. बघा, द पोर्शन ऑफ ब्रिक कट अक्रॉस द विड्थ. बघा, मी काय सांगितलं होतं, ब्रिक आहे आणि अक्रॉस द विड्थ तुम्ही कट केली, म्हणजे अक्रॉस द विड्थ कट केली.
म्हणजे तुम्ही अशी कट केली तर काय मिळतो रे तुम्हाला मित्रांनो, अक्रॉस द विड्थ बॅट मिळतो. काय मिळतो? बॅट मिळतो. आणि अक्रॉस द लेंथ कट केली तर काय मिळतो बघा, अक्रॉस द लेंथ कट केली तर तुम्हाला काय मिळतो रे, क्लोजर मिळतो. लक्षात ठेवायचं. मग हे बेड आणि हाफ ब्रिक याचा संबंधच नाही, एकतर हे दोनच आहेत, क्लोजर आणि बॅट. तर आता आपल्याला कोणता आन्सर असेल? बॅट असेल. ठीक आहे, पुढे बघा. क्वीन क्लोजर. बघा क्लोजर आले म्हणजे काय असतं रे, क्लोजर असेल. क्लोजर म्हणजे काय, लेंथ वाईज कट केलं की तुम्हाला काय मिळतो? क्लोजर मिळतो. बरोबर, म्हणजे हे लेंथ वाईज असा कट केला तुम्ही. ठीक आहे, म्हणजे लेंथ वाईज तुम्ही कट केला तर त्यावेळेस काय मिळाला? क्लोजर मिळाला. बघा हा फुल ब्रिक आहे म्हणजे हा नाही. लॉन्जिट्युडनली म्हणजे लेंथ वाईज हा असू शकतो. 3/4 ब्रिक, इथं लॉन्जिट्युडनलीचा काही पार्टच येत नाही म्हणजे हा पण नाही. 1/2 ब्रिक हा पण नाही, म्हणजे लॉन्जिट्युडनली 1/2 आहे का नाही? 1/2 हाफ ब्रिक आहे, लॉन्जिट्युडनली आहे, म्हणून क्वीन क्लोजर काय असणार? हाफ ब्रिक. क्लोजर आले की हाफ. क्लोजर आणि एल पण आहे, एल म्हणजे काय? लॉन्जिट्युडनली. बघा मी ही ट्रिक सांगितली होती, या ठिकाणी त्याचा तुम्हाला यूज झालेला आहे. ठीक आहे, पुढे बघा. वेन द ब्रिक इज कट इंटू 2 halves लॉन्जिट्युडनली. लॉन्जिट्युडनली हा वर्ड लक्षात ठेवायचा. 1 part इज कॉल. बघा लॉन्जिट्युडनली आहे म्हणजे क्लोजर आहे. बघा बॅट नाही, हे कन्सेप्ट क्लिअर झालं. बॅट नाही तो काय? क्लोजर आहे. पण काय म्हणते बघा, वेन अ ब्रिक इज कट इंटू 2 part. 2 part म्हणजे काय रे? क्वीन क्लोजर. क्वीन कायला? क्वीनला काय पाहिजे? हाफ पार्ट पाहिजे. क्वीनला काय पाहिजे? हाफ पार्ट पाहिजे, म्हणून क्वीन क्लोजर त्या ठिकाणी तुमचं आन्सर असणार. क्लिअर आहे मित्रांनो. किंगला, किंग कसा असतो रे? किंग बघा, किंग हा असा असतो. म्हणजे तुम्हाला हा डिफरन्स माहिती आहे, मी सांगितलं आहे ऑलरेडी. याचा हाफ पार्ट आणि याचा हाफ पार्ट, म्हणजे तुम्ही हा असा, म्हणजे हा असा जॉईन केलेला असतो. बघा हा असा जॉईन केलेला असतो. किंवा तुम्हाला या ठिकाणी मी हे बघा, किंग हा असा जॉईन केला आहे, समजते? हा कट केला, एवढा पोर्शन कट केला, किंग क्लोजर. ठीक आहे, पुढे बघा. आता आपला आन्सर काय असणार आहे? क्वीन क्लोजर असणार. ठीक आहे, ओके. बघा किंग क्लोजर आर रिलेटेड टू. किंग क्लोजर कशाच्या रिलेटेड आहे? तर ऑब्विसली डोअर अँड विंडोसाठी आहे का? नाही. क्लोजर हा क्लोजर आणि बॅट, क्लोजर्स आणि बॅट हे ब्रिक मेसोनरीच्या रिलेटेड आहे. बघा लक्षात ठेवा, हे कशाच्या रिलेटेड आहे? ब्रिक मेसोनरीच्या रिलेटेड आहे. म्हणजे हे ब्रिक मेसोनरी, डोअर अँड विंडो येणार नाही, क्वीन पोस्ट्रस येणार नाही आणि किंग पोस्ट्रस येणार नाही. ठीक आहे, बघा हे लक्षात ठेवायचं आहे, हे मेसोनरीच्या रिलेटेड आहे. अ किंग क्लोजर इज. किंग क्लोजर कसा होता रे? तर हा किंग क्लोजर असा होता. बरोबर, याचा हाफ पार्ट आणि याचा हाफ पार्ट हा तुम्ही काय केला आहे? जॉईन केला आहे. त्यानंतर तो जो मला मिळेल त्याला आपण काय म्हणतो? किंग क्लोजर म्हणतो. बरोबर मित्रांनो, बघा हे लक्षात ठेवा, हा कट केला आहे पार्ट. ठीक आहे, तर काय म्हणतंय? अ किंग क्लोजर इज. फुल ब्रिक आहे का? नाही. 3/4 ब्रिक आहे का? बघा 3/4 कशी असते? बघा 3/4 ही ब्रिक अशी असते. बरोबर, इथून कट केली, हा पोर्शन म्हणजे 1/3 पोर्शन हा कट करायचा, 3/4 ब्रिक राहते. क्रॉसवाईज हाफ ब्रिक आहे का? बघा क्रॉसवाईज हाफ म्हणजे इकडे पण हाफ घेतले, विडच्या लेनच्या पण हाफ घेतले, म्हणून ह्याला क्रॉसवाईज हाफ ब्रिक म्हणू शकतो आपण. ठीक आहे मित्रांनो, इथं 3च ऑप्शन आहेत, चौथा ऑप्शन राहिलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. बघा आता टाईप्स ऑफ बॉन्ड, म्हणजे ब्रिक मेशनरी किंवा स्टोन मेशनरी जे तुम्ही कन्स्ट्रक्ट करता त्यावेळेस बॉन्ड खूप महत्त्वाचा आहे. बॉन्ड म्हणजे काय रे? तर जॉईंट कसा घेतला आहे तुम्ही, किंवा एक जे काय स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलं आहे ते कोणत्या मेथडने किंवा कोणत्या वेनं कन्स्ट्रक्ट केलं आहे त्याला आपण काय म्हणतो? बॉन्ड म्हणतो. तर तुम्हाला या स्क्रीनवरती नंबर ऑफ बॉन्ड दिसत आहेत, तर हे बॉन्डचे नावं तरी ॲटलिस्ट तुम्हाला लक्षात पाहिजेत. म्हणजे काय होतं, एक्झाममध्ये कधी कधी असे विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट अ बॉन्ड किंवा विच ऑफ द फॉलोइंग आर अ टाईप ऑफ बॉन्ड. कोणते कोणते बॉन्डचे टाईप आहेत किंवा हे नॉर्मली तुम्हाला माहीत पण असायला पाहिजे. बघा स्ट्रेचर बॉन्ड म्हणजे एका ब्रिकचा बॉन्ड, म्हणजे बघा स्ट्रेचर हा असा स्ट्रेचर बॉन्ड असतो. ठीक आहे, बघा स्ट्रेचर बॉन्ड. आता स्ट्रेचर बॉन्ड म्हणजे काय? हाफ विड्थ. जर तुम्ही टॉपला पाहिलं ना, बघा टॉपला, हा टॉपनच बघताय तुम्ही. बरोबर, टॉपला जरी पाहिलं तरी काय दिसेल रे? तरी हाफच ब्रिक दिसेल. म्हणून हा स्ट्रेचर बॉन्ड आपण कुठे यूज करतो? पार्टेशन वॉलला. पार्टेशन वॉलला आपण हा बॉन्ड यूज करतो, लक्षात ठेवायचं. हेडर बॉन्ड
हेडर म्हणजे काय रे, तुम्हाला हा असा फक्त पोर्शन दिसेल, बरोबर, असा पोर्शन दिसेल हेडर बॉन्ड म्हणजे सगळ्या काय असतील रे ब्रिक अशाच असतील, बरोबर. आणि वरतून पाहिलं तर कसा दिसेल रे, हा असा दिसेल. म्हणजे किती ब्रिक यूज केल्या रे याला आपण 1 ब्रिक वॉल आपण याला म्हणू शकतो. हेडर बॉन्ड म्हणजे काय, 1 ब्रिक वॉल असते, 1 ब्रिक वॉल म्हणजे किती ब्रिक आहेत, ह्या एकच ब्रिकची विड्थ आहे त्याची, म्हणून ह्याला 1 ब्रिक वॉल म्हणलं. आणि याला जर तुम्ही असं पाहिलं तर बघा हे अशा ब्रिक असतात, ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्याला असं कन्सिडर केलेलं आहे, बरोबर. विड्थ एकच आहे, म्हणजे तुमची जी काही स्ट्रेचर, याला स्ट्रेचर म्हणतो बघा. आणि हेडर असेल तर हेडर हे असं असतं बघा, हे हेडर आहे, म्हणजे तुम्ही ह्याला एच म्हणायचं हेडर, ठीक आहे. पण हेडर आहे का या ठिकाणी नाही, मी एक जस्ट तुम्हाला टाईप सांगितलं हेडर कसं दाखवतो, ठीक आहे. हेडरला विसरून जा, या ठिकाणी फक्त स्ट्रेचर लक्षात ठेवायचं आहे. आणि तो जर तुम्ही असा पाहिला म्हणजे त्याच्या टॉप व्ह्यू पाहिला तर तो असा दिसेल, म्हणजे हा ब्रिक एक ब्रिक आहे का नाही, म्हणजे हे किती आहे 9 सेंटीमीटरची आहे. 1 ब्रिक वॉल म्हणजे किती, तर तुमची ही 18 सेंटीमीटरची ब्रिक वॉल, 18 सेंटीमीटरची, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. पुढे बघा, आता हे हेडर बॉन्ड झाला, हा स्ट्रेचर बॉन्ड झाला, नंतर आहे इंग्लिश बॉन्ड. आता इंग्लिश बॉन्ड म्हणजे काय, तर बघा तुमच्या जर अशी वॉल असेल तर इंग्लिश बॉन्डमध्ये काय येतं, पूर्ण एक कोर्स काय येतो हेडरचा येतो आणि दुसरा काय येतो स्ट्रेचरचा येतो. कशाचा येतो, स्ट्रेचरचा येतो. बघा एक हेडरचा एक स्ट्रेचरचा, एक हेडरचा आणि एक स्ट्रेचरचा, म्हणजे हा काय असणार आहे स्ट्रेचरचा असणार आहे, हा हेडरचा असणार आहे, नंतर हा स्ट्रेचरचा असणार आहे, नंतर हा हेडरचा असणार आहे. म्हणजे अल्टरनेटिव्ह हेडर आणि स्ट्रेचरचे कोर्स असतात, त्याला आपण काय म्हणतो इंग्लिश बॉन्ड म्हणतो. हे फक्त लक्षात घ्या. फ्लेमिश बॉन्डमध्ये काय असतं, एकाच कोर्समध्ये बघा हे असे कोर्स आहेत ना, एकाच कोर्समध्ये स्ट्रेचर आहे हेडर आहे, स्ट्रेचर आहे हेडर आहे. बघा हेडर स्ट्रेचर, हेडर स्ट्रेचर, म्हणजे हे स्ट्रेचर आहे हेडर आहे, स्ट्रेचर आहे हेडर आहे, ठीक आहे. तर अशा टाईपचा बॉन्ड आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण फ्लेमिश बॉन्ड आहे, ठीक आहे. हा फक्त दिसायला अट्रॅक्टिव्ह असतो आणि सर्वात स्ट्रॉंगेस्ट कोणता बॉन्ड असतो रे, इंग्लिश बॉन्ड असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सर्वात स्ट्रॉंगेस्ट कोणता असणार, इंग्लिश बॉन्ड असणार, ठीक आहे. बघा पुढे बघा, नंतर फेसिंग बॉन्ड. फेसिंग बॉन्ड एवढा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. नंतर इंग्लिश क्रॉस बॉन्ड, हे पण एवढं काही इम्पॉर्टंट नाही. ब्रिक ऑन एज बॉन्ड, बघा ब्रिक ऑन एज बॉन्ड कशासाठी यूज करतो आपण, बघा एजेसला तुमचे ऑलवेज हेडर 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 सगळीकडे आलेले असतात, त्याला काय म्हणतो आपण ब्रिक ऑन एज बॉन्ड. आणि हे गार्डन वॉलला आपण नॉर्मली यूज करतो. कशासाठी करतो, गार्डन वॉलला. नंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे डच बॉन्ड. बघा डच बॉन्ड काय रे, तर तुमचा इंग्लिश बॉन्डचाच एक मॉडिफाय झालेला बॉन्ड आहे. आपल्या भारतामध्ये डच, स्पॅनिश, इंग्लिश लोक आले, तर हे लक्षात ठेवायचं. इंग्लिश हे काय रे, डच म्हणजे इंग्लिशचं मॉडिफिकेशन काय आहे, बॉन्डमध्ये मॉडिफाय केलं तर त्याला काय म्हणतो आपण डच बॉन्ड म्हणतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. नंतर रॅकिंग बॉन्ड. रॅकिंग बॉन्ड म्हणजे काय, ज्या काही ब्रिक असतात ना मित्रांनो, ह्या तुम्ही काय केलेल्या असतात, म्हणजे ह्या अशा इनक्लाइन लावलेल्या असतात, बरोबर. ह्या अशा इनक्लाइन लावलेल्या असतात, बघा इनक्लाइन लावल्या तर त्याला रॅकिंग बॉन्ड म्हणतो. झिगजॅग बॉन्ड हा पण म्हणजे असा झिगजॅग असतो, बरोबर. हा असा बॉन्ड असतो, म्हणजे ब्रिक ह्या झिगजॅग वेनं लावलेल्या असतात. आणि हे जनरली फ्लोरिंगला, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा सिग्नल आहे त्या ठिकाणी पण एक पेविंग ब्लॉक ठेवलेले असतात, ते झिगजॅगचेच असतात, म्हणून ह्याला झिगजॅग बॉन्ड म्हणतो, ठीक आहे. ते पण लक्षात ठेवायचं आहे. नंतर गार्डन वॉल ब्लॉक, बरोबर. गार्डन वॉल बॉन्ड, ही गार्डन वॉलसाठी आपण कन्स्ट्रक्ट करतो. हे 1 ब्रिकची विड्थ असते त्याची, म्हणजे 18 सेंटीमीटरची वॉलची थिकनेस असते. 1 ब्रिक वॉल म्हणजे 18 सेंटीमीटरची वॉल. हाफ ब्रिक वॉल म्हणजे काय रे, 9 सेंटीमीटरची वॉल, जी पार्टेशन वॉल म्हणून आपण बऱ्याचदा फ्लॅटमध्ये बघतो. आणि जे 18 सेंटीमीटरची वॉल असते ते आपण जनरली कुठे बघतो रे, लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये बघतो, किंवा 1.5 ब्रिक वॉल असते ते आपण लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये बघत असतो. आणि हे लक्षात ठेवायचं, हे जे काही आपण गार्डन वॉल बॉन्ड आहे हा 2 मीटरपेक्षा जास्त हाईटचा नसला पाहिजे. का नसला पाहिजे, तर मित्रांनो बघा गार्डन वॉल नॉर्मली आपण 2 मीटरपेक्षा जास्त ठेवतच नाही, ठीक आहे. किंवा हे नॉर्म्स म्हणून लक्षात ठेवा, म्हणजे मेमरी बेस्ड क्वेश्चन 2 मीटरपेक्षा जास्त नसलं पाहिजे, ठीक आहे. ऑलमोस्ट मी सर्व तुम्हाला वॉल एक्सप्लेन केलेले आहेत, म्हणजे बॉन्ड एक्सप्लेन केलेले आहेत. आता आपण त्याचे क्वेश्चन बघूया, ठीक आहे. बघा मिनिमम थिकनेस ऑफ वॉल वेअर सिंगल फ्लेमिश बॉन्ड कॅन बी यूज. बघा फ्लेमिश बॉन्ड कसा आहे, पहिल्यांदा हे बघा, बघा फ्लेमिश बॉन्ड कसा असतो.
हा जर आपण एलिव्हेशन पाहिलं त्याचं एलिव्हेशन, तर फ्लेमिश बॉन्ड कसा असतो, एक हेडर असतो एक स्ट्रेचर असतो, एक हेडर असतो एक स्ट्रेचर असतो, नंतर स्ट्रेचर, बरोबर. बघा हेडरच्या ऑलवेज आपण काय करतो, एक क्वीन टाकत असतो. हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, एक क्वीन असते ऑलवेज. म्हणजे काय होतं, हे थोडासा पुढं जातो, म्हणजे हेडरच्या नंतरचा जो काही स्ट्रेचर आहे बघा हा थोडासा पुढं जातो. बघा हेडर टाकला, नंतर क्वीन टाकली, नंतर स्ट्रेचर टाकला, नंतर हेडर, नंतर स्ट्रेचर. बघा ह्याला आपण काय म्हणतो, फ्लेमिश बॉन्ड म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, फ्लेमिश बॉन्ड. बघा हे फ्लेमिश बॉन्ड लक्षात ठेवायचं. मग नंतर पुन्हा काय येणार, पुन्हा नंतर तुमचा काय असणार, स्ट्रेचर, बघा हेडर, पुन्हा स्ट्रेचर. ठीक आहे. तर हे अशा बॉन्डला आपण फ्लेमिश बॉन्ड म्हणतो. म्हणजे ईच कोर्समध्ये काय होतं, अल्टरनेटिव्ह हेडर आणि स्ट्रेचर टाकले जातात, बरोबर. बघा एकाच कोर्समध्ये, म्हणजे ह्याला कोर्स म्हणतो, हा पहिला कोर्स, हा सेकंड कोर्स, हा थर्ड, हा फोर्थ. ठीक आहे. तर बघा आता इम्पॉर्टंट हा आहे की आपण ज्यावेळेस त्याचे आपण टॉप व्ह्यू पाहतो, त्यावेळेस टॉप व्ह्यू हा असा असतो, बघा असा असतो. म्हणजे अल्टरनेट कोर्सला, प्रत्येक कोर्सला हा वेगळा असतो. बघा मित्रांनो हा असा आपण कन्स्ट्रक्ट केलेला असतो, बरोबर. तर आता ही किती ब्रिक झाले रे, ही 1 ब्रिक आणि ही पुढची हाफ ब्रिक, हाफ आणि ही 1. म्हणजे तुमचा जो मिनिमम थिकनेस ऑफ वॉल सिंगल फ्लेमिश बॉन्ड कितीचा असेल रे, मग 1.5 ब्रिक वॉलचा असतो. म्हणजे जर हे टोटल तुम्ही जर बघितला तर हा अशी वॉल असणार, त्याच्यामध्ये काय असणार आहे, 1 ब्रिक असणार आहे आणि त्याच्या पुढे काय असणार आहे रे, स्ट्रेचर म्हणून आणखी एक आपण ब्रिक ठेवलेली असणार, म्हणजे ती हाफ विड्थ. म्हणजे हे टोटल लेंथ आणि हाफ म्हणजे 1.5, म्हणजे 1.5 ब्रिक वॉल काय असणार आहे रे, तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, फॉर वॉल हॅव्हिंग द थिकनेस ऑफ वॉल मोर दॅन 1.5 ब्रिक, एक ब्रिक आणि प्लस पुन्हा हाफ ब्रिक आहे, द फॉलोइंग बॉन्ड इज मोर कॉम्पॅक्ट अँड स्ट्रॉंगर. बघा जिथे स्ट्रॉंगर लिहिली, ज्या तुमच्या क्वेश्चनमध्ये स्ट्रॉंगर वर्ड येईल त्या ठिकाणी फक्त इंग्लिश बॉन्ड असतो, हे लक्षात ठेवायचं. काय असतं रे मित्रांनो, फक्त इंग्लिश बॉन्ड लक्षात ठेवायचं. इंग्लिश बॉन्ड म्हणजे डबल फ्लेमिश बॉन्ड गेला, गार्डन वॉलचा बॉन्डचा काही संबंध नाही. डच बॉन्ड म्हणजेच इंग्लिश बॉन्डचं मॉडिफिकेशन आहे, पण ते या ठिकाणी घ्यायचं नाही. स्ट्रॉंग आलं की फक्त इंग्लिश बॉन्ड. ठीक आहे मित्रांनो, हे ऑलवेज लक्षात ठेवा. बघा ॲज पर IS फॉर अ लोड बेरिंग ब्रिक मेशनरी वॉल बिल्ट इन अ सिमेंट मोर्टार द मॅक्झिमम परमिसिबल स्लेंडरनेस रेशो इज. बघा हे आता स्लेंडरनेस रेशो म्हणजे काय असतं, हाईट टू द थिकनेस ऑफ वॉल इज नोन ॲज स्लेंडरनेस रेशो. बघा आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हाईट टू द थिकनेस. मग हे किती असलं पाहिजे, तर बघा आता जर सिमेंट मोर्टर असेल आणि 2 स्टोरीपेक्षा लहान असेल, 2 स्टोरीपेक्षा जर लहान बिल्डिंग असेल तर ती 27 असलं पाहिजे. हे सिमेंटसाठी असतं आणि हे कशासाठी असतं रे, लाईमसाठी असतं. म्हणजे 20 हे लाईमसाठी घ्यायचं, 27 हे सिमेंटसाठी घ्यायचं. हे 2 स्टोरीपेक्षा लहान असेल तर, आणि दुसरा क्रायटेरिया असतो 2 स्टोरीपेक्षा जास्त असेल तर त्याचं वेगळं क्रायटेरिया. ठीक आहे. तुम्हाला एवढंच माहीत पाहिजे, 2 स्टोरीपेक्षा लहान असेल तर सिमेंट मोटरमध्ये आपण कन्स्ट्रक्ट केलं तर 27 सिलेंडर रेशो पाहिजे, आणि जर लाईम मोटरमध्ये केलं तर 20 पाहिजे. ठीक आहे. इथे एक वर्ड चेंज झाला, तुमचा आन्सर चेंज होत आहे. बघा हे सिमेंट मोटर आहे म्हणून 27 आहे, म्हणजे करेक्ट आन्सर 27. ठीक आहे. इन विच टाईप ऑफ बॉन्ड कॅव्हिटी एक्झिस्टिंग, कोणत्या बॉन्डमध्ये कॅव्हिटी एक्झिस्ट असते, हे जरा बघा बरं क्वेश्चन मित्रांनो तुम्ही. कोणत्या बॉन्डमध्ये कॅव्हिटी एक्झिस्ट असते, बघा फ्लेमिश बॉन्ड, इंग्लिश बॉन्ड. कॅव्हिटी म्हणजे काय रे, त्या ठिकाणी म्हणजे डक्ट असणार आहे किंवा ओपन पेस असणार आहे. हे कधी शक्य आहे, फ्लेमिश बॉन्डमध्ये आहे का, नाही. इंग्लिशमध्ये आहे का, नाही. पूर्ण हे कॉम्पॅक्ट असतात, भरीव असतात. सेग्रिगेशन बॉन्ड, सेग्रिगेशन नावातच आहे बघा, इथे व्हाईट्स असणार. आणि नॅचरल व्हेंटिलेशन सिस्टीम, हे सिस्टीम आहे ना रे मित्रांनो, इथं बॉन्ड आहे थोडीच, म्हणजे हे पण नाही. म्हणजे राहिलं काय, सेग्रिगेशन बॉन्ड. ठीक आहे. सेग्रिगेशन बॉन्ड बघा इथे एक दाखवले, हे अशी वॉलमध्ये कॅव्हिटी असते. ठीक आहे. ह्या कॅव्हिटीमुळे काय काय होतं रे, नॉईज आणि थर्मल व्हेंटिलेशन म्हणजे प्रिव्हेन्शन, थर्मल आणि नॉईज प्रिव्हेन्शन त्या ठिकाणी होतं. म्हणून आपण काय करतो रे, कॅव्हिटी
आपण कन्स्ट्रक्ट केलेली असते. ठीक आहे. अ टाईप ऑफ बॉन्ड इन द ब्रिक मेसनरी इन विच इच कोर्स कन्सिस्ट ऑफ अल्टरनेट हेडर अँड स्ट्रेचर. म्हणजे एक हा कोर्स हेडरचा असणार आहे आणि दुसरा कोर्स स्ट्रेचरचा असणार आहे. हे कधी शक्य आहे? इंग्लिश बॉन्डमध्ये शक्य आहे. ठीक आहे. इंग्लिश बॉन्डमध्ये बघा रॅकिंग बॉन्डमधचा काही संबंध नाही, डच बॉन्डचा संबंध नाही. मग राहिला काय? फ्लेमिश बॉन्ड आणि इंग्लिश बॉन्ड. फ्लेमिश बॉन्डमध्ये काय असतं बघा, फ्लेमिश बॉन्डमध्ये काय असतं, प्रत्येक कोर्समध्ये हेडर आणि स्ट्रेचर असतं. बघा म्हणजे असं जर तुम्ही पाहिलं, हा हेडर स्ट्रेचर बघा, हा हेडर असतो, इलिव्हेशनमध्ये हा हेडर असतो आणि नंतर काय असतं रे, हे 2 स्ट्रेचर ठेवलेले असतात. म्हणजे हे असे तुम्ही काय केलेले असते बघा, हे असं काय केलेलं असतं, तुम्ही कन्स्ट्रक्ट केलेला असतो बॉन्ड. ठीक आहे. आणि हा इकडे कसा दिसतो, इथे हेडर क्वीन स्ट्रेचर, नंतर हेडर क्वीन स्ट्रेचर, अशा टाईपचं आपण कन्स्ट्रक्शन केलेलं असतं. ठीक आहे. तर बघा हे लक्षात ठेवायचं, इंग्लिश बॉन्ड. डॅश डॅश इज कन्सिडर ॲज द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड. जिथं स्ट्रॉंग आला तो इंग्लिशवाला आला, जिथे स्ट्रॉंग आला तो इंग्लिश बॉन्ड आला. सिम्पल, जास्त डोकंच लावायचं नाही. स्ट्रॉंग आला की इंग्लिश बॉन्ड. मग रॅकिंग बॉन्ड, गार्डन वॉल बॉन्ड, डच बॉन्ड, नन ऑफ द अबव हा काही ऑप्शन आपले नाहीत, फक्त इंग्लिश बॉन्ड. ठीक आहे. लक्षात ठेवा. द टाईप ऑफ बॉन्ड इन अ ब्रिक मेसनरी कंटेनिंग अल्टरनेट कोर्स ऑफ स्ट्रेचर अँड हेडर इज कॉल्ड. बघा कंटेनिंग बघा, the type of bond in a brick masonry containing alternate course of stretcher and header is called as. बघा अल्टरनेट कोर्स आहेत, स्ट्रेचर आणि हेडरचा अल्टरनेट कोर्स आहे, म्हणजे काय असणार आहे? इंग्लिश बॉन्ड असणार आहे. बघा म्हणजे हा पूर्ण कोर्स हेडरचा आहे, हा पूर्ण कोर्स त्याच्यानंतर खालचा हा स्ट्रेचरचा आहे, बरोबर, पुन्हा हेडरचा आहे, पुन्हा स्ट्रेचरचा आहे. ठीक आहे. असे जर असतील तर त्याला आपण काय म्हणतो? इंग्लिश बॉन्ड म्हणतो. लक्षात ठेवायचं, अल्टरनेट कोर्स आहे, बरोबर. पुढे बघा, ब्रिक मेशनरी नॉट टू बी रेज इन 1 डे मोर दॅन. बघा आपण जर ब्रिक मशिनरी कन्स्ट्रक्ट करतोय, सपोज ही हाईट 3 मीटर हाईट आहे तुमची, बघा ही 3 मीटर हाईट आहे, तर या हाईटवरती म्हणजे तुम्ही म्हणजे कन्स्ट्रक्शन करायला चालू केलं आहे ब्रिकचं, म्हणजे ब्रिकचे लेअर टाकताय तुम्ही. ठीक आहे. तर ही 1.5 मीटरपेक्षा जास्त नसले पाहिजेत. 1.5 मीटर का नसले पाहिजेत मित्रांनो? 1.5 मीटरपेक्षा जास्त, कारण जर हाईट वाढली तर मोर्टार हे तुमचं कसं असतं, वेट मोर्टार असतं, ओलं मोर्टार असतं, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, तर ते स्टेबिलिटी त्याची काय होते रे, कमी होते. म्हणजे काय, म्हणजे ते बकल होऊ शकतो, बेंड होऊ शकते वॉल. म्हणून काय नाही पाहिजे, 1.5 मीटरपेक्षा जास्त नसला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा तुमचा करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. पुढे बघा, डच बॉन्ड इज अ मॉडिफिकेशन ऑफ. डच बॉन्ड मी काय सांगितलं होतं, इंग्लिश डच लोक आलते, म्हणजे इंग्लिश बॉन्ड हा डच बॉन्डच्या रिलेटेड आहे. क्लिअर आहे. मग हे सिंगल फ्लेमिश बॉन्ड येणार नाही, हेडर बॉन्ड येणार नाही, स्ट्रेचर बॉन्ड येणार नाही. ठीक आहे मित्रांनो. पुढे बघा, हेअर बोन इज कॉमनली यूज फॉर. हेअर बोन कशासाठी? बघा हेअरिंग बोन हा रॅकिंग बॉन्डचाच एक टाईप आहे. हेअर बोन म्हणजे रॅकिंग बॉन्ड म्हणजे काय, तर ह्या ब्रिक ह्या अशा लावलेल्या असतात. बघा ह्या ब्रिक ह्या अशा लावलेल्या असतात. ठीक आहे. मग पुन्हा सेकंड लाईनला काय असतात, अशा असतात, म्हणजे इनक्लाइन आहेत. मग हे तुम्ही कुठे पाहता रे, हे तुम्ही नॉर्मली सिग्नलला वगैरे किंवा तुम्ही फ्लोरिंगला पण पाहता. म्हणजे काय रे, बघा फ्लोरिंगला म्हणजे वॉल लायनर का नाही, पार्टिशनरला नाही, फुटिंग ऑफ फाउंडेशन नाही. मग ब्रिक पेविंग म्हणजे काय, तुम्ही पेविंग म्हणजे पेवमेंट करता, त्या ठिकाणी आपण ह्याचा यूज होतो. ठीक आहे मित्रांनो. आपण ब्रिक मेसनरी ऑलरेडी कंप्लीट केलं आहे. आता आपण त्याच्या सेकंड पार्ट करूया. बघा आणखी एक खूप इम्पॉर्टंट, आपण स्टोन मेसनरी घेतलेलं नाही, कारण मला त्याचे क्वेश्चन अवेलेबल झाले नाहीत, म्हणून मी स्टोन मेसनरी घेतलेलं नाही. पण तुम्ही त्याचं पण प्रिपरेशन करा, कारण स्टोन मेसनरी पण एक्झामला विचारतात. ठीक आहे. बघा आता आपण फक्त ब्रिक मेसनरी घेतलं आहे आणि त्याच्या पुढे आता काय करतो रे, फाउंडेशन बघतोय. बघा ओव्हरऑल फाउंडेशन म्हणजे काय मित्रांनो, फाउंडेशन इज अ स्ट्रक्चरल एलिमेंट विच फंक्शन टू कॅरी द ओव्हरऑल लोड ऑफ सुपरस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चरचं जे काय लोड कॅरी करणारा जो स्ट्रक्चरल एलिमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो रे मित्रांनो, फाउंडेशन म्हणतो. तर ह्या फाउंडेशनचे वेरियस टाईप्स आहेत, त्याची डेप्थ किती असली पाहिजे, किंवा वेगवेगळ्या केसमध्ये वेगवेगळे फाउंडेशन आपण यूज करतो वेगवेगळ्या सॉईल कंडिशननुसार. तर त्या सॉईल कंडिशन किंवा ते सर्व आपल्याला काय करायचं आहे या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. बघा मित्रांनो, आता
आता हे आहे ग्रिलेज फाउंडेशन, याला काय म्हणतो रे आपण, ग्रिलेज फाउंडेशन. ठीक आहे, बघा हे आहे ग्रिलेज फाउंडेशन. बघा ग्रिलेज फाउंडेशन नॉर्मली कधी आपण कन्स्ट्रक्ट करतो, ज्यावेळेस इंडस्ट्रियल बिल्डिंग्स असतात आणि इंडस्ट्रियल बिल्डिंगमध्ये काय असतं मित्रांनो, स्टीलचे कॉलम वगैरे असतात. बघा स्टील सँक्शन्स किंवा ह्याला आपण स्टील कॉलम म्हणतो. तर या केसमध्ये ज्यावेळेस पुअर बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल असेल त्या केसमध्ये काय करतो आपण, ग्रिलेज फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करतो. हे आयसोलेटेड फुटिंगचा टाईप आहे, म्हणजे एका कॉलमसाठी एकच कन्स्ट्रक्ट केलेलं असतं. या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा कधी स्टीलचा कॉलम पाहिजे, पुअर सॉईल पाहिजे, म्हणजे बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल खूप कमी पाहिजे, त्या केसमध्ये आपण काय करतो, ग्रिलेज फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करतो. नेक्स्ट आहे बघा ही कंबाईन फुटिंग आहे. कंबाईन फुटिंग नावातच आहे, एक कॉलमपेक्षा ज्यावेळेस नंबर ऑफ कॉलम येतात आणि फुटिंग ही एकच आहे. बघा हा कॉलम आहे, हा कॉलम 1 आहे आणि हा कॉलम 2 आहे आणि त्याला काय रे फुटिंग एकच आहे. तर ह्याला काय म्हणतो आपण, कंबाईन फाउंडेशन किंवा कंबाईन फुटिंग म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, कंबाईन आहे म्हणजे काय, एका फुटिंगवरती 2 कॉलम आहेत, बरोबर. ह्याला कंटिन्युअस फुटिंग पण म्हणतो आपण. बघा मित्रांनो काय म्हणतो, कंटिन्युअस फुटिंग पण म्हणतो. ठीक आहे, ओके. बघा नंतर ही आहे RCC ट्रेपेझॉइडल फुटिंग विदाउट एल बीम. बघा आता ट्रेपेझॉइडल फुटिंग म्हणजे काय, तर बघा आता हे काय, याच्यामध्ये 2 टाईप असतात, एक असते स्क्वेअर आणि किंवा रेक्टँग्युलर फुटिंग आणि दुसरी असते तुमची ट्रेपेझॉइडल. ट्रेपेझॉइडल म्हणजे काय, बघा ह्याचा शेप जर पाहिला फुटिंगचा तर हा काय होतोय, एका साईडला वाढतोय, म्हणजे इकडे वाढतोय, म्हणजे या कॉलमवरती लोड काय रे, लोडिंग ही लार्जर आहे दॅन, हा कॉलम 1 कन्सिडर करा, हा 2 कन्सिडर करा. 1 पेक्षा 2 वरती लोडिंग जास्त आहे, यामुळे त्याचा लोड कॅरिंग करणारा जो एरिया आहे तो पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणून आपण काय केलं, ट्रेपेझॉइडल म्हणजे काय, जी साईड मोठी त्याच कॉलमवरती लोडिंग काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे, म्हणून आपण ट्रेपेझॉइडल फुटिंग कन्सिडर केली. आता नेक्स्ट आहे स्ट्रॅप फुटिंग. बघा स्ट्रॅप फुटिंग. स्ट्रॅप म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याला प्रॉपर्टीचं लिमिटेशन्स येतं, म्हणजे काय, एखादं आपण कन्स्ट्रक्शन करत असतो त्यावेळेस बघा सपोज तुमच्याकडे एवढा एरिया आहे आणि तुमचे कॉलम असे आलेले आहेत. बघा कॉलम हे असे आलेले आहेत आणि या केसमध्ये हा बाहेर येतोय, म्हणजे हा एंडला येतोय. मग आपल्या ह्या कॉलमची फुटिंग बघा, आता या कॉलमची फुटिंग कशी असेल, ही अशी असेल, बरोबर. पण या कॉलमची फुटिंग तुम्हाला असं याच्या बाहेर तर घेऊन जाता येणार नाही, कारण आपली याच्या पलीकडे प्रॉपर्टी नाही. बघा जशी इथं आहे, बघा हे फुटिंग आहे आणि तुमचा हा कॉलम आहे, बरोबर. तर याची फुटिंग बाहेर घेऊन चालेल का, नाही. तर मग काय करायचं, एक बीम कन्स्ट्रक्ट करायचा जो याचा लोड या साईडला घेऊन जाईल, म्हणजे लोड ट्रान्सफर करेल बाय यूजिंग बीम. तर या बीमला आपण स्ट्रॅप बीम म्हणतो आणि या फुटिंगला आपण स्ट्रॅप फुटिंग म्हणतो. फक्त या मेथडमध्ये किंवा या फुटिंगच्या टाईपमध्ये एक कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की ह्या दोन्ही फुटिंगचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि या कंबाईन फुटिंगचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा एका लाईनमधून पास झाला पाहिजे, तो तुमची सेंट्रल लाईन. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करायच्या. ठीक आहे मित्रांनो, आय होप सो तुम्हाला समजलं असेल. पुढे चला. बघा आता हे काय पाईल आहेत, वेगवेगळे पाईल फाउंडेशन आहेत, बरोबर. पाईल फाउंडेशन एक तर आपण कधी करतो, ज्यावेळेस एक्सपेन्सिव्ह सॉईल आहे किंवा ब्लॅक कॉटन सॉईल आहे, ज्या ठिकाणी बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल ही खूप पुअर आहे, या केसमध्ये आपण काय करतो, पाईल फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करतो. तर त्या पाईल फाउंडेशनचे वेरियस टाईप्स आहेत. फर्स्ट आहे एंड बेरिंग पाईल. नावातच आहे एंड बेरिंग. बेरिंग कुठं होते, म्हणजे सपोर्ट कुठे मिळतो, एंडला मिळतो आहे, म्हणून ह्या सॉईलला काय, म्हणजे या पाईलला काय म्हणतो रे आपण, एंड बेरिंग पाईल म्हणतो. नेक्स्ट आहे फ्रिक्शन पाईल. बघा फ्रिक्शन पाईल कुठे यूज करतो, ज्या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉईल आहे किंवा क्ले आहे आणि या केसमध्ये काय होतं आहे, फक्त तुमचं फ्रिक्शन म्हणजे स्किन फ्रिक्शन थ्रू काय होतो आहे, तुमचा लोड पूर्ण ट्रान्समिट होतो आहे साईडला सॉईलच्या. तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्यावेळेस आपण जे यूज करतो पाईल त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्शन पाईल म्हणतो. मग हे अपलिफ्ट, निगेटिव्ह स्किन फ्रिक्शन असे पण पुढे टाईप आहेत. निगेटिव्ह म्हणजे काय होतं रे मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा लोड हा लोड डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि
जर स्किनचं फ्रिक्शन पर डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल म्हणजे काय, या ठिकाणी सॉईल बॉइलिंग कंडिशन वगैरे अशी जर आली तर त्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शनला स्किन फ्रिक्शन येतं. म्हणजे बघा लोड डाऊनवर्ड येतोय तर त्याला रिॲक्शन अपवर्ड पाहिजे, म्हणजे काय होईल, हा लोड कॅरी करेल. अदरवाईज जर याच डायरेक्शननं जर स्किन फ्रिक्शन असेल तर तुमची काय होईल रे, सेटलमेंट एक्सेसिव्ह होऊन तुमची बिल्डिंग ही फेल होईल किंवा जे काय तुम्ही स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताय ते फेल होईल. म्हणून फ्रिक्शन पाईल कशासाठी रे, स्किन फ्रिक्शन थ्रू काय होतं रे, ते लोड रेजिस्ट केला जातो. नेक्स्ट आहे कॉम्पॅक्शन पाईल. कॉम्पॅक्शन पाईल हा ग्रॅन्युलर सॉईलसाठी यूज केलं जातं. सर्वात महत्त्वाचं बघा, ग्रॅन्युलर सॉईल. मग ग्रॅन्युलर सॉईलसाठी यूज केलं जातं. कशासाठी तर बघा हे 2 पाईल आहेत आणि ह्या 2 पाईलमधला जो एरिया आहे हा काय होतो रे, बघा या पाईलमुळे या साईडला कॉम्पॅक्ट होतो आणि या पाईलमुळे या साईडला कॉम्पॅक्ट होतो. याच्यामुळे हा पूर्ण एरियाच कॉम्पॅक्ट होतो. म्हणजे एरिया जर आपल्याला किंवा एखादी सॉईल किंवा एखादा एरिया आपल्याला कॉम्पॅक्ट करायचा आहे, बरोबर, एखादा लँडचा एरिया कॉम्पॅक्ट करायचा आहे, त्याची स्ट्रेंथ वाढवायची आहे, या केसमध्ये आपण काय करतो, कॉम्पॅक्शन पाईल यूज करतो. हे लक्षात ठेवा. नंतर आहे टेन्शन पाईल. हायड्रोस्टॅटिक फोर्सला रेजिस्ट करण्यासाठी जी पाईल यूज केली जाते त्याला आपण टेन्शन पाईल म्हणतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याचे पुढे क्वेश्चन तुम्हाला दिसतील. म्हणून हा क्वेश्चन करायचा म्हणजे करायचा आहे. टेन्शन पाईल लक्षात ठेवायची आहे. टेन्शन म्हणजे काय, हायड्रोस्टॅटिक प्रेशरला रेजिस्ट करते. अँकर पाईल म्हणजे काय, बघा या साईडला काय रे तुमची सॉईल असते, तर हे सॉईल काय करेल, या साईडला याला ढकलेल किंवा या साईडला फोर्स अप्लाय करेल. तर या साईडला फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याला म्हणजे आपण काय करतो, अँकरेज देतो, म्हणजे या साईडला इन शॉर्ट बांधून ठेवतो असं कन्सिडर करा. म्हणून या पाईलला काय म्हणतो आपण, अँकर पाईल म्हणतो. काय पाईल म्हणतो, अँकर पाईल म्हणतो. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे डॉल्फिन पाईल किंवा फेंडर पाईल. बघा डॉल्फिन पाईल किंवा फेंडर पाईल. आता ही पाईल कुठे यूज करतो, सपोज बघा ही पाईल तुम्ही शक्यतो कुठं वॉटर बॉडीजमध्ये यूज करतो, ज्या ठिकाणी वॉटर बॉडीज आहेत. म्हणजे काय, या साईडला कन्स्ट्रक्शन आहे आणि म्हणजे सी शोअर आहे किंवा पोर्टमध्ये हे आपण यूज करतो, बरोबर. पोर्ट किंवा म्हणजे बंदरं वगैरे असतात ना, जिथे शिप्स येतात, म्हणजे जिथे गुड्स कॅरियर शिप्स असतात, त्या ठिकाणी आपण ह्या पाईल यूज करतो. म्हणजे काय होतं, या साईडला काय असतं रे, कन्स्ट्रक्शन असतं तुमच्या पोर्टचं. मग काय होईल, एखादी जर शिप आली तर याला येऊन काय होईल रे, इम्पॅक्ट करून ब्रेक डाऊन करेल किंवा ते स्ट्रक्चर फेल होईल त्याचे इम्पॅक्ट बसल्यामुळे. मग आपण त्याच्या अगोदर हे अशा टाईपच्या पाईल कन्स्ट्रक्ट केल्या. म्हणजे ही जी व्हर्टिकल पाईल आहे त्याला फेंडर पाईल म्हणलं, बरोबर. नंतर बघा हे आहे बॅटर पाईल. बघा बॅटर पाईल म्हणजे काय, जी इन्क्लाइन पाईल असते ना त्याला बॅटर पाईल म्हणतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. इन्क्लाइन पाईल असते त्याला बॅटर पाईल म्हणतो. आणि ही डॉल्फिन, बघा ट्रायपॉडसाठी दिसते ना, ही डॉल्फिन पाईल. हे काय करतात, शिप याच्यावरती येऊन इम्पॅक्ट करेल, म्हणजे काय होईल, ओव्हरऑल तुमच्या स्ट्रक्चर सेफ राहील. ह्याच्यावरती इम्पॅक्ट केलं तरी काय प्रॉब्लेम होत नाही, कारण याच्यावरती काय असतात, रबर्स वगैरे लावलेले असतात. ठीक आहे मित्रांनो, हे पाईलचे टाईप आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. बघा नंतर आहे अंडर रॅम्प पाईल फाउंडेशन. बघा अंडर रॅम्प पाईल फाउंडेशन. बघा हे जे आहेत ना बल्ब, ह्याला आपण काय म्हणतो, रॅम्प म्हणतो. बघा हे बल्ब आहेत, बरोबर. एक बल्ब असेल तर ह्याला सिंगल अंडर रॅम्प पाईल म्हणायचं आणि एकापेक्षा जास्त असेल तर मल्टी अंडर रॅम्प पाईल म्हणतो आपण. ठीक आहे मित्रांनो. बघा आता ह्या बल्बचा डायमीटर एक्झाममध्ये विचारतात. ह्या दोन बल्बच्या मधलं पेसिंग विचारतात. ह्या 2 अंडर रॅम्प पाईलमधलं पेसिंग विचारतात. सर्वात महत्त्वाचं, हे अंडर रॅम्प पाईल कुठे यूज करतो, तर जिथे ब्लॅक कॉटन सॉईल आहे आणि खूप डेप्थवरती हार्ड स्ट्राटा अवेलेबल आहे, अशा केसमध्ये आपण काय करतो, अंडर रॅम्प पाईल यूज करतो. म्हणजेच ऑब्वियसली याच्यावरती लोड पण येणारा काय असतो रे, हा मॅक्झिमम असतो. म्हणजे काय होणार आहे, या ठिकाणी जर व्यवस्थित पाहिलं तर हे बल्ब काय करणार आहेत, हे अशी रेजिस्टन्स वाढवणार आहेत. म्हणजे काय होईल, लोड किती आला तरी ह्या बल्बमुळे काय होईल, तो रेजिस्टन्स वाढेल. म्हणजे लोड कॅरिंग कॅपॅसिटी त्या फाउंडेशनची काय होईल, वाढेल. तर आता हा रॅम आहे ना, हा जो अंडर रॅम आहे म्हणजे हा जो बल्ब आहे याचा डायमीटर हा 2.5 टाइम्स इंटू स्टीम डायमीटर. बघा हे जे असतं ना, ह्याला स्टीम डायमीटर म्हणतो. तर ह्याचा जो डायमीटर आहे म्हणजे टॉपचा डायमीटर त्याच्या 2.5 टाइम्स हा असला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नको आहे.
ठीक आहे. ह्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे दोन कन्झिक्युटिव्ह बल्बमधलं डिस्टन्स 2 × DU असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नको आहे. बघा मित्रांनो, 2 × DU पाहिजे, म्हणजे जे काही डायमीटर आहे स्टेमचा डायमीटर त्याच्या 2 टाइम्स ग्रेटर पाहिजे. आणि ह्या दोघा पाईलमधलं डिस्टन्स किती पाहिजे रे मित्रांनो, तर हे पण 2.5 × डायमीटर ऑफ पाईल, बरोबर. म्हणजे हे पण 2.5 असलं पाहिजे. आय होप सो तुम्हाला हा अंडर रॅम्प पाईल कन्सेप्ट समजला असेल. ठीक आहे. नंतर आहे सँड पाईल. बघा हा सँड पाईल म्हणजे काय रे, हे पण कॉम्पॅक्शन करण्यासाठी, म्हणजे बघा आता सपोज कॉम्पॅक्टेड सँड आपण याच्यामध्ये फिल करतो आणि काय करतो रे, बघा एखादी सॉईलची स्ट्रेंथ जास्त नसेल तर काय करतो आपण, खाली सँड भरतो, कॉम्पॅक्ट करतो आणि वरती एक बेस तयार करतो. म्हणजे ह्या फाउंडेशनला, ह्या कॉन्क्रीटला एक बेस तयार केला म्हणून आपण काय म्हणतो, त्याला सँड पाईल म्हणतो. काय लक्षात राहील, सँड पाईल. ठीक आहे मित्रांनो. बघा हे इम्पॉर्टंट आहे. याचा नॉर्मली जो डायमीटर असतो ना हा 20 to 30 सेंटीमीटर असतो. ठीक आहे. आणि हाईट ह्याची 2 to 3 मीटर असते. लक्षात ठेवा, ही हाईट असते. ठीक आहे. नंतर आहे शीट पाईल. बघा मित्रांनो, हा शीट पाईल कशासाठी यूज केलं जातं, ह्याचं पर्पज एकच आहे, तर काय करणं, प्रिव्हेन्शन ऑफ मॉइश्चर किंवा वॉटर, जे एखाद्या साईडनं वॉटर येत असतं तर त्याला प्रिव्हेंट करतो. प्रिव्हेंट सिपेज म्हणू शकता. सिपेज म्हणजे हे जनरली कॉपर डॅममध्ये आपण यूज करतो. कुठे यूज करतो रे, कॉपर डॅम. मग आता ह्याच्यामध्ये टाईप आहेत, टंग, ग्रुप जॉईंट आणि व्ही जॉईंटवाला पाहिले. ठीक आहे मित्रांनो. व्ही जॉईंट म्हणजे ह्या दोघांमधला जॉईंट व्ही आहे आणि हा टंग जॉईंट आहे, म्हणून ह्याला त्यानुसार त्याचे टाईप पडलेत. फक्त एक लक्षात ठेवा, प्रिव्हेंट सिपेज प्रिव्हेंट करण्यासाठी आपण शीट पाईल यूज करतो. नंतर बघा सेक्शन ऑफ वेल फाउंडेशन पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. वेल फाउंडेशन म्हणजे काय रे, वरतून पण काय असतो, वरतून पण ओपन असतो हा, आणि बॉटमकडून पण ओपन असतो. हे एक्झाममध्ये MPSCला एक क्वेश्चन आलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे टॉपकडून पण ओपन असेल आणि बॉटमकडून पण ओपन असेल. तर आता याच्यात महत्त्वाचं काय रे, स्टेनिंग हा कशाचा पार्ट असतो, हा एक्झाममध्ये विचारतात. स्टेनिंग बघा, ह्या पूर्णमध्ये कर्व म्हणजे काय असतो, हा मेटल कर्व असतो जो की तुम्हाला पेनिट्रेट करण्यासाठी ह्याचा यूज केला जातो. कटिंग एज, बॉटम प्लग हे नॉर्मल आहेत, किंवा हे टॉप प्लग, सँड फिलिंग, नंतर पियर, वेल कॅप. पण हे स्टेनिंग इम्पॉर्टंट आहे. स्टेनिंग बघा, स्टेनिंग म्हणजे काय, वर्टिकल साईड असते वेल फाउंडेशनची, त्याला आपण स्टेनिंग म्हणतो. हे खूप महत्त्वाचं आहे, हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि हा ओपन टॉपकडून पण असतो आणि बॉटमकडून पण असतो. ठीक आहे. आता आपण याचे क्वेश्चन बघूया. ठीक आहे. बघा, विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ फुटिंग विल बी यूज टू ट्रान्समिट हेवी लोड. बघा, हेवी लोड थ्रू द स्टील कॉलम. बघा, स्टील कॉलम आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं ग्रिलेज फाउंडेशन. हेवी लोड, ब्लॅक कॉटन सॉईल आहे आणि स्टील आहे, तर आपण काय करणार, ग्रिलेज फाउंडेशन करणार. बरोबर. आता रफ फाउंडेशन काय असतं, रफ फाउंडेशन म्हणजे काय, जिथे एखादा प्लॉट आहे आणि तिथे जर तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय आणि त्या कन्स्ट्रक्शनमध्ये जे काय फुटिंग आहे किंवा फाउंडेशन आहे ह्याचा एरिया टोटल एरियापेक्षा 50% जास्त असेल तर त्यावेळेस काय करतो आपण, रफ फाउंडेशन करतो. आणि काय असतं या ठिकाणी आणखी एक, जे काही सॉईल आहे त्याची बेरिंग कॅपॅसिटी खूप कमी असते, त्यावेळेस रफ फाउंडेशन करतो. ग्रिलेज फाउंडेशन तुम्हाला सांगितलं, स्टीलचा कॉलम पाहिजे, ब्लॅक कॉटन सॉईल पाहिजे, बेरिंग कॅपॅसिटी कमी पाहिजे, त्यावेळेस ग्रिलेज फाउंडेशन. वेल फाउंडेशन आत्ताच हा झाला बघा, हा वेल फाउंडेशन. ठीक आहे. आणि आयसोलेटेड फुटिंग, फक्त एका कॉलमसाठी फुटिंग असेल तर त्याला आपण आयसोलेटेड फुटिंग म्हणतो. ठीक आहे. बघा, द मिनिमम डेप्थ ऑफ फाउंडेशन बिलो द ग्राउंड लेवल फॉर अ रेसिडेन्शियल बिल्डिंग अकॉर्डिंग टू द IS 1904 शुड बी. मिनिमम डेप्थ ऑफ फाउंडेशन, कोणती सॉईल असू द्या, कोणती कंडिशन असू द्या, मिनिमम डेप्थ ऑफ फाउंडेशन काय असते, 50 सेंटीमीटर. लक्षातच ठेवायचं, 50 सेंटीमीटर मिनिमम डेप्थ ऑफ फाउंडेशन. ठीक आहे मित्रांनो. मिनिमम डेप्थ ऑफ फाउंडेशन एवढी असलीच पाहिजे, याच्यापेक्षा कमी नको आहे. ठीक आहे. फॉर अ 2 स्टोरी बिल्डिंग, 2 स्टोरी बिल्डिंग आहे. बघा, रेसिडेन्शियल बिल्डिंग ऑन वॉटरलॉग. बघा, वॉटरलॉगिंग होते अँड फिल अप सॉईल, द टाईप ऑफ फाउंडेशन शुड बी. कोणत्या टाईपचं फाउंडेशन करतो, बघा, वॉटरलॉग एरिया आहे, त्यावेळेस आपण काय करतो रे, हा एरिया वॉटरलॉग होऊ नये म्हणून काय करतो आपण, अशा टाईपचे फुटिंग कन्स्ट्रक्ट करतो. ठीक आहे. अशा टाईपची फुटिंग कन्स्ट्रक्ट करतो. ठीक आहे.
तर ह्याला काय म्हणतो आपण, इन्व्हर्टेड फुटिंग म्हणतो. काय म्हणतो रे, इन्व्हर्टेड आर्च फुटिंग. म्हणजे काय होईल रे, इथे जर मॉइश्चर कंटेंट असेल, इथे जर मॉइश्चर कंटेंट असेल, तो वरती येणारच नाही ना मित्रांनो, कळतंय का, हा वरती येणारच नाही. म्हणजे हे अशा टाईपचं स्ट्रक्चर असणार तुमचं, म्हणजे असं बॉक्स टाईप, आणि यानंतर इथं तुमची बिल्डिंग. कळालं मित्रांनो, मग हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे ब्रिजला वगैरे यूज करतो आपण. बघा, मॅच द फॉलोइंग, इलेक्ट्रो ऑस्मॉसिस, नंतर अंडर रॅम्प पाईल, सेल्युलर कॉपर डॅम, राफ्ट फाउंडेशन. कुठे आता त्या हे मॅच करायचे आहेत तुम्हाला. प्रोव्हाइडेड वॉटर फ्री एरिया फॉर वर्क, वॉटर फ्री एरिया करतो, कुठे करतो रे, कॉपर डॅमला करत असतो, लक्षात ठेवा. म्हणजे सीचं काय येईल, 1 येईल. कॉपर डॅमचं नावच आहे. कॉपर डॅम कशासाठी करतो, तर एखादी साईट चालू आहे आणि त्या ठिकाणी जर पाणी असेल तर ते पाणी रिमूव्ह करणं आणि त्या ठिकाणी पाणी न येऊ देणं. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी तिथं ड्राय कंडिशन पाहिजे, ड्राय लँड पाहिजे. ते करण्यासाठी जे आपण स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, कॉपर डॅम म्हणतो. ठीक आहे, तर म्हणजे सीचं 1 असलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, सीचं 1 पाहिजे. बघा, सीचं 1 आहे का, इथे पण आहे, इथे पण आहे. ठीक आहे, पुढे बघा, इलिमिनेट डिफरन्शियल सेटलमेंट आपण डिफरन्शियल सेटलमेंट काय होते रे, इलिमिनेट होते. डिवॉटरिंग ऑफ फाईन ग्रेन सॉईल. बघा, क्लेमधून जर डिवॉटरिंग करायची असेल तर पंप वगैरे लावून करता येत नाही. मग आपण काय करतो, ॲडव्हान्स टेक्निक यूज करतो. म्हणजे नॉर्मली जर आपल्याला मुरुममधून ह्याच्यामधून जर आपल्याला डिवॉटरिंग करायचं असेल तर पंप वगैरे लावतो. पण ज्यावेळेस क्लेमध्ये फाईन पार्टिकलमध्ये मॉइश्चर कंटेंट असतो त्यावेळेस ते पंपने वगैरे तुम्हाला रिमूव्ह करता येत नाही. त्यावेळेस आपण ॲडव्हान्स टेक्निक यूज करतो. ती टेक्निक म्हणजे काय, इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. म्हणजे डिवॉटरिंग फ्रॉम फाईन ग्रेन सॉईल म्हणजे काय, इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. म्हणजे ह्याचा आन्सर काय असणार आहे, इलेक्ट्रो ऑस्मॉसिसचं 3, म्हणजे एचं 3 असणारे हे 2 ऑप्शन आहेत. म्हणजे बघा, हा नाही येणार का, कारण हे आपले 2 मॅच नाहीत होत. हा 3rd येऊ शकतो, 4th येणार नाही. म्हणजे राहिला प्रश्न 3rdचा, आणि हा 1 नाही, इथं 3 नाही. म्हणजे काय असणार आहे, अजून एखादा आपण ऑप्शन बघूया. बघा, फाउंडेशन फॉर एक्सपेन्सिव्ह सॉईल. ठीक आहे, बघा आता फाउंडेशन फॉर एक्सपेन्सिव्ह सॉईल म्हणजे काय, अंडर रॅम्प पाईल. बघा, अंडर रॅम्प पाईल कुठे यूज करतो आपण, फाउंडेशन फॉर एक्सपेन्सिव्ह सॉईल. म्हणजे 4थं म्हणजे बीचं काय येईल, बघा राफ्ट फाउंडेशन कुठे यूज करतो, फाउंडेशन फॉर एक्सपेन्सिव्ह सॉईलसाठी. बघा, हा राफ्ट फाउंडेशन कुठे यूज करणार आपण, एक्सपेन्सिव्ह सॉईलसाठी यूज करणार. ठीक आहे, बघा 1 मिनिट मित्रांनो. बघा, हा सेकंड इलिमिनेट फॉर डिफरन्शियल सेटलमेंटसाठी आपण काय करतो, राफ्ट फाउंडेशन करतो. म्हणजे जास्त सेटलमेंट होऊ नये म्हणून काय करतो, एक मॅट टाकतो आणि त्याला फाउंडेशन करतो, त्याला आपण राफ्ट फाउंडेशन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय असणार, डीचं 2 असणार. डीचं काय असणार, डीचं ओके. बघा, बीचं 4 आहे, डीचं 2 आहे. बघा, डीचं 2 आहे, म्हणजे हिथं आपली काहीतरी गडबड होती आहे. तर ही गडबड कशी काढायची बाजूला, तर बघा आता बी अंडर रॅम्प पाईलसाठी काय असणार आहे, तर अंडर रॅम्प पाईल फाउंडेशन फॉर एक्सपेन्सिव्ह सॉईल. अंडर रॅम्प कधी, खूपच तुमचं सॉईल जर म्हणजे त्याची बेरिंग कॅपॅसिटी खूपच कमी आहे त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, एक्सपेन्सिव्ह सॉईल. तर एक्सपेन्सिव्ह सॉईल कशासाठी यूज करणार, अंडर रॅम्प पाईलसाठी. बरोबर, एक्सपेन्सिव्ह सॉईल कशासाठी यूज करणार, अंडर रॅम्प पाईलसाठी. म्हणजे 4 म्हणजे 3 4 1 2, 3 4 1 2 म्हणजे 3 4 1 2. म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट असणार. बघा मित्रांनो, ह्याच्यात काय होतं, कन्फ्युजन होतं. तर ते कन्फ्युजन टाळण्यासाठी कोणते 2 करायचे, 2 केले की तुम्हाला काय होतं, लगेच तुमची क्लिअरिटी येते कोणतं ऑप्शन असणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही चूज करू शकता. आता मी जर 4ही केले, बरोबर, ठीक आहे. बघा, द अरेंजमेंट ऑफ सपोर्ट प्रोव्हाइडेड अंडरनीथ द एक्झिस्टिंग स्ट्रक्चरला ऑलरेडी एक स्ट्रक्चर आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे, सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे. विदाउट डिस्टर्बिंग इट स्टॅबिलिटी, ह्याची स्टॅबिलिटी न डिस्टर्ब होता तुम्हाला काय करायचं आहे, सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे. त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, स्कॅफोल्डिंग, जॅकिंग, शिवरिंग आणि अंडरपायनिंग. बघा, एखादं फाउंडेशन आहे, तुम्हाला असं वाटतं की हे फाउंडेशन इथं खराब झालं आहे, तर इथं तुम्ही काय करता,
सपोर्ट प्रोव्हाइड करता. काय करता रे मित्रांनो? सपोर्ट प्रोव्हाइड करता. इथं जॅक सिस्टीम वगैरे लावता आणि इथं काय करता, इथून कट करता, नवीन कन्स्ट्रक्शन करता. याला आपण अंडरपायनिंग म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? अंडरपायनिंग म्हणतो. मग स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? बिल्डिंगचा मेंटेनन्स, स्ट्रक्चर, कन्स्ट्रक्शन किंवा त्या ठिकाणी तुम्हाला फिनिशिंग वर्क करायचं आहे त्यावेळेस जो आपण प्लॅटफॉर्म कन्स्ट्रक्ट करतो त्याला आपण स्कॅफोल्डिंग म्हणतो. म्हणजे काय? प्लास्टरसाठी जो आपण बाहेरून प्लॅटफॉर्म करतो त्याला आपण स्कॅफोल्डिंग म्हणतो. जॅकिंग, एखादी बिल्डिंग जर मूव्ह करायची, एखादं स्ट्रक्चर तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून मूव्ह करायचं आहे त्यावेळेस तुम्ही जॅक लावून पण मूव्ह करू शकता. शोरिंग म्हणजे काय? एखाद्या स्ट्रक्चरला स्टॅबिलिटी देण्यासाठी तुम्ही काय करता रे? बघा, तुम्ही काय करता? अशा टाईपचं कन्स्ट्रक्शन करता. त्याला काय म्हणतो आपण? शोरिंग म्हणतो. शोरिंग म्हणजे काय? एखादं फॉल होणे, एखादं फेल्युअर होणे किंवा एखाद्याला सपोर्ट देण्यासाठी याला काय म्हणतो? शोरिंग म्हणतो. ठीक आहे. तर आपलं करेक्ट आन्सर काय असेल? अंडरपायनिंग. ठीक आहे. फ्लोटिंग फाउंडेशन इज द टाईप ऑफ. बघा, फ्लोटिंग फाउंडेशन म्हणजे काय? सगळीकडे सेम असणार, म्हणजे डेप्थ वगैरे सगळीकडे सेम असणार. तर अशा फाउंडेशनला आपण राफ्ट फाउंडेशन म्हणतो. फ्लोटिंग, बघा हे लक्षात ठेवा, फ्लोटिंग म्हणलं की राफ्ट फाउंडेशन. ठीक आहे. द स्ट्रक्चर सब्जेक्टेड टू अपलिफ्ट. बघा, अपलिफ्ट कोणाला? ड्यू टू हायड्रोस्टॅटिक प्रेशर. मी तुम्हाला सांगितलं होतं कोणतं पाहिलं आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशरला सपोर्ट करणारं? तर टेन्शन. कोणतं असणार आहे? टेन्शन. बघा, इथं आपण पाहिलं आहे ऑलरेडी टेन्शन. बघा, हे टेन्शन दिसते. टेन्शन हायड्रोस्टॅटिक प्रेशरला काय करतं? ते सपोर्ट कर. म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशरला काय करतं रे? हायड्रोस्टॅटिक प्रेशरला काय करतं? अँकर करतं. ठीक आहे मित्रांनो. बॅटर पाईल नसेल, बॅटर पाईल हा इन्क्लाइन पाईल असतो. टेन्शन पाईल, अँकर पाईल. बघा, अँकर पाईल कशासाठी यूज करतो रे आपण? अँकर पाईल तर तुमचा लॅटरल लोडला रेजिस्ट करण्यासाठी आपण अँकर पाईल यूज करतो. कॉम्पॅक्शन पाईल एखादा एरिया, लँडचा एरिया कॉम्पॅक्ट करण्यासाठी कॉम्पॅक्शन पाईल करतो. इन्व्हर्टेड आर्च. बघा, इन्व्हर्टेड आर्च म्हणजे मॉइश्चर कंटेंट जो असतो तो वरती येऊ नये म्हणून आपण काय करतो? इन्व्हर्टेड आर्च करतो. इज मोर सुटेबल फॉर. आता हे कशासाठी करतो? बिल्डिंगसाठी करतो. पण सर्वात इम्पॉर्टंट हा ब्रिजसाठी करतो. लक्षात ठेवायचं. कशासाठी करतो? ब्रिजसाठी करतो. म्हणजे मोस्ट ऑफ केसेस आपण ब्रिजसाठी ह्याला यूज केलेला आहे. ठीक आहे. अ वेल केसॉन इज अ फाउंडेशन फॅसिलेटिंग स्ट्रक्चर संक इन द ग्राउंडमध्ये संक आहे और वॉटर विच इज. बघा, एखादं वेल फाउंडेशन आहे, मी तुम्हाला मग अशी त्याची डायग्रॅम दाखवली आहे. ते काय असतं? टॉप आणि बॉटम दोन्हीकडून ओपन असतं. मग फर्स्ट ऑप्शन काय? ओपन ॲट टॉप, ओपन आहे. वेल ॲज बॉटमकडून पण ओपन आहे. ओपन टॉप क्लोज आहे, बॉटमकडून क्लोज आहे. ओपन टॉप क्लोज ॲट टॉप, दोन्हीकडून आहे. ओपन बॉटमला ओपन आहे, क्लोजला टॉप आहे. क्लोज ॲट टॉप वरतून बंद आहे ॲज वेल ॲज बॉटम. बघा, बॉटमकडून पण बंद आहे. आपलं काय रे? दोन्हीकडून ओपन आहे. त्याला आपण वेल म्हणतो. दोन्हीकडून ओपन आहे त्याला आपण म्हणतो वेल कॅसॉन म्हणतो. लक्षात ठेवा, दोन्हीकडून ओपन आहे. हा MPSCला क्वेश्चन एक्झामला आलेला आहे. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता मित्रांनो आपण काय करूया? आपण फाउंडेशन बघितले, मेसोनरी पाहिल्या. आता डोअर, विंडो आणि व्हेंटिलेशन बघू. बघा, डोअर आणि विंडोचा यूज काय? डोअर कशासाठी रे? सर्क्युलेशन. म्हणजे तुम्ही एका हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन करण्यासाठी किंवा हॉरिझॉन्टल म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एका फ्लोअरवरती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बाय युजिंग डोअर तुम्ही डोअर यूज करता. प्लस व्हेंटिलेशनसाठी पण डोअरचा यूज आहे. आणखी प्रायव्हसी तुम्हाला मेंटेन होते डोअरमुळे, प्लस विंडोमुळे पण. विंडोचा एकच फंक्शन आहे व्हेंटिलेशन. कशाचा? व्हेंटिलेशन आणि लाईट, सनलाईट, नॅचरल लाईट तुम्हाला डोअर आणि विंडोमुळे येते. बघा, आता हे डोअर आणि विंडो खूप इम्पॉर्टंट आहेत. आता ह्याचे तुम्हाला क्वेश्चन पाहिजे आहेत. ठीक आहे. बघा, पहिल्यांदा याची थेरी बघू आपण. बघा, आता हे काय रे? डोअरची फ्रेम आहे. बघा मित्रांनो, ही काय? डोअरची फ्रेम आहे. ही पण काय रे? डोअरची फ्रेम आहे. याची नॉर्मली बघा, हे टॉपचा हेड असतो, बॉटमचा काय असतो रे? बघा, बॉटमचा बघा टॉप हेड, बॉटम हेड म्हणतो, बरोबर. नंतर बघा, हा काय रे? हॉर्न आहे. हॉर्नची साईज किती असते रे? 15 ते 20 सेंटीमीटर असते. किती असते? 15 ते 20 सेंटीमीटर. ठीक आहे, ओके. सॉरी.
नाही, याची 15 ते 20 नाही, 10 ते 15 सेंटीमीटर असते, 10 ते 15 सेंटीमीटर. हॉर्न कशासाठी यूज केलं जातं रे, तर वॉलमध्ये ह्याला इन्सर्ट करण्यासाठी आणि वरचा जो काही लोड आहे तो कमीत कमी होण्यासाठी हॉर्न यूज केला असतो. हे दोन्ही साईडला असतो बघा, हा दोन्ही साईडला असतो. नंतर आहे होल्ड फास्ट. बघा ह्याला काय म्हणतो आपण, होल्ड फास्ट. बघा इथं दिलेलं नाही, हे बघा इथं कुठंतरी दिलं, हां होल्ड फास्ट. ठीक आहे, याला होल्ड फास्ट असतो. याचा शेप कसा असतो रे, झेड शेप असतो. बघा झेड आहे, हा झेड आहे, बघा झेड शेप. ठीक आहे, झेड शेप असतो. ठीक आहे, बघा हे लक्षात ठेवायचं आहे, होल्ड फास्ट झेड शेप. बघा ह्याची साईज किती असते रे, हा 20 सेंटीमीटर बाहेर आलेला असतो, 20 सेंटीमीटर. मग ह्याचं नावच आहे होल्ड फास्ट. काय नाव आहे ह्याचं, होल्ड फास्ट. होल्ड फास्ट हे काय करतो, ह्या तुमच्या डोअर विंडोच्या फ्रेमला वॉलमध्ये फिक्स करायचं काम करतो आणि बॉन्डिंग करतो, वॉलबरोबर बॉन्डिंग करतो. ठीक आहे मित्रांनो, ह्याला आयर्न होल्ड फास्ट म्हणतात. बघा हे रिबेट. रिबेट म्हणजे काय रे मित्रांनो, एखादं डोअर असतं, डोअरचं म्हणजे लिप असतं, लिप म्हणजे शटर. बघा शटर म्हणजे काय, डोअरचा दरवाजा जो असतो ना, तो आपण ज्यावेळेस बंद करतो त्यावेळेस तिथे काय असतं रे, एक छोटासा गॅप असतो जॅममध्ये. जॅम म्हणजे हे व्हर्टिकल जे पोस्ट असतात याच्यामध्ये एक असा हा गॅप आहे बघा, हा गॅप. हा गॅप म्हणजे कशासाठी, तर ते ज्यावेळेस डोअरचं ते लिफ आहे ना, ज्यावेळेस ते आपण क्लोज करू त्यावेळेस ते त्याच्यात बसतं, त्याला काय म्हणतो आपण, रिबेट म्हणतो. आणि हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ठीक आहे मित्रांनो, दोन म्हणजे एंडपासून पहिला होल्ड फास्ट जो आहे तो 300 mm मध्ये असलाच पाहिजे. 300 mm म्हणजे 30 सेंटीमीटरच्या नंतर फर्स्ट होल्ड फास्ट असलाच पाहिजे. डोअरला मिनिमम एका साईडला 3 होल्ड फास्ट पाहिजेत आणि दुसऱ्या साईडला 3 पाहिजेत. म्हणजे डोअरला टोटल होल्ड फास्ट किती लागतात, तर 6 लागतात. आणि ईच साईड म्हणजे प्रत्येक साईडला किती लागतात, 3 लागतात. विंडोला हेच आहे, विंडोला काय आहे मित्रांनो, विंडोला मिनिमम होल्ड फास्ट एका साईडला 2 लागतात, या साईडला 2. तर टोटल होल्ड फास्ट विंडोची किती झाली, 4 झाली, लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, तर हे असे डोअरचे कन्सेप्ट आहेत. बघा याला काय म्हणतो रे, स्टाईल म्हणतो, बरोबर. हे काय तुमची विंडोची किंवा डोअरची फ्रेम आहे, टॉप रेल, याला टॉप रेल म्हणतो. हे बघा हे जो व्हर्टिकल पोर्शन आहे ना, जो ह्या पूर्ण विंडोला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, याला मुलियन म्हणतो, लक्षात ठेवा. MULLION, मुलियन. वर्टिकल आहे, डबल एल आला आहे म्हणजे ह्याच्यात वर्टिकल आहे असं लक्षात ठेवायचं. एल हा वर्टिकल असतो का नाही, म्हणून मुलियन पण काय असतो, वर्टिकल मेंबर असतो, जो की काय करतो, डोअरच्या शटरला किंवा विंडोच्या शटरला वर्टिकली डिवाइड करतो. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले. फ्रीज रेल. फ्रीज रेल म्हणजे काय, बघा हा ग्लेज असतो, हा पॅनल ग्लेज असेल किंवा नॉन ग्लेज असेल तर ह्याला डिवाइड करणारा काय असतो, फ्रीज रेल असतो. रेल म्हणजे काय, हॉरिझॉन्टल असते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघा हे बॉटम स्टाईल, हे बॉटम स्टाईल, हे बॉटमचे जे स्टाईल आहे ह्याला बॉटम स्टाईल म्हणतो. ठीक आहे, हा होल्ड फास्ट, हा हॉर्न, ही स्टाईल. ठीक आहे, हे नॉर्मल कन्सेप्ट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, बघा इथे पण काय रे, फिक्स विंडो. फिक्स विंडो म्हणजे काय, इथे काच असते आणि ते काच कधी ओपन होत नाही, ते फिक्स असते. बघा बऱ्याच ठिकाणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा अशा फिक्स विंडो असतात, ते ओपन नाहीत होत, फक्त तुम्हाला ट्रान्सपरंट असतात, या साईडनं त्या साईडला बघू शकता. एखाद्या ऑफिसेसला असतात बघा मित्रांनो. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे आपण नॉर्मली हे बघितलेले आहेत सर्व आपण. ठीक आहे, बघा आता हे विंडोचे काही टाईप आहेत. विंडोचे फिक्स विंडो आत्ताच झाली जी फिक्स असते. पिओटेड म्हणजे काय रे, पिओटेड विंडो म्हणजे काय, ही अशी जर अशी फ्रेम असेल ना तर ह्या 2 पॉईंटला ती फिक्स असते. ह्या हॉरिझॉन्टल 2 असेल किंवा व्हर्टिकल 2 असेल म्हणजे हे अशी, बघा हे अशी असते, ही अशी म्हणजे थोडीशी अशी ओपन होते, म्हणजे अशी टर्न होते. ठीक आहे मित्रांनो, बघा पिओटेड झालं. ठीक आहे, पिओटेड. नंतर डबल हंग विंडो. डबल हंग त्याच टाईपचे. स्लायडिंग, नॉर्मली आपल्या घराच्या विंडोला काय असतं रे, स्लाईड असतात. स्लाईड तुम्ही स्लाईड करता आणि वापस हे करता. ठीक आहे मित्रांनो, तर बघा हे एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. ठीक आहे, हां बघा पुढे काय मित्रांनो, तर कॅसमेंट विंडो. कॅसमेंट विंडो, कॅसमेंट विंडो. बघा कॅसमेंट विंडो म्हणजे काय, तर ही एक टाईपची विंडो आहे. स्लॅश विंडो, लोअर विंडो, हे तुम्हाला पुढे याचे टाईप पण बघायचे आहेत. ठीक आहे, तर बघा लोअर विंडो, नंतर आहे मेटल विंडो, नंतर आहे बे विंडो. हे सर्व विंडो तुम्हाला मी टाईप दाखवणार आहे. ठीक आहे, बघा बे विंडो, नंतर बघा हा कॉर्नर विंडो, डॉर्मर विंडो, केबल विंडो, नंतर काय लॅटर्न विंडो, स्कायलाइट, व्हेंटिलेटर, कंबाईन विंडो अँड व्हेंटिलेटर. ठीक आहे, तर हे सर्व तुम्हाला एक विंडोचे टाईप आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बरोबर, बघा क्लेस्टोरी विंडो पण एक विंडोचा टाईप आहे, हे तुम्हाला
क्लिअर स्टोरी विंडो ही पण एक विंडोचा टाईप आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा आता हे प्रत्येक विंडो आपण बघूया, म्हणजे जेवढे इम्पॉर्टंट आहेत ते मी घेतलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगू काय याच्यात इम्पॉर्टंट कोणते आहेत, तर बघा स्लायडिंग, ठीक आहे, स्लॅश लोड विंडो एक इम्पॉर्टंट आहे, नंतर आहे बे विंडो इम्पॉर्टंट आहे, कॉर्नर विंडो इम्पॉर्टंट आहे, डॉर्मर आहे, ठीक आहे, नंतर स्कायलाईट आहे, व्हेंटिलेटर आहे. ठीक आहे, बघा हे ज्याला मी सर्कल केले ते इम्पॉर्टंट विंडो आहेत. ठीक आहे, बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, तर इलेव्हेशन बघा हे विंडो आहे, इंटरमिडिएट रेल जे हॉरिझॉन्टल रेल असते, हा ग्लेज पार्ट असतो. बघा हे ग्लेजचा सिम्बॉल आहे, हे स्टाईल आहे, बॉटम रेल आहे, हे टॉप रेल आहे. ठीक आहे, इंटरमिडिएट रेल म्हणजे मधली रेल, हेड, फ्रेम. ठीक आहे, तर हे असे काहीतरी टाईप आहेत, म्हणजे याचे कंपोनंट पार्ट आहेत. ठीक आहे, आता ही सर्वात महत्त्वाची लोअर विंडो. हा लोअर विंडो कशासाठी यूज केला जातो, बघा लोअर विंडो कशासाठी यूज केली जाते, तर लोअर म्हणजे काय, तर ह्याचा यूज कशासाठी होतो, व्हेंटिलेशनसाठी होतो. कशासाठी होतो मित्रांनो, व्हेंटिलेशन आणि प्रायव्हसी मेंटेन होते. व्हेंटिलेशन आणि काय, प्रायव्हसी मेंटेन होते. ठीक आहे, बघा व्हेंटिलेशन आणि प्रायव्हसी मेंटेन होण्यासाठी लोअर विंडो आपण यूज करतो. हे काय, हे ओपन होते का, ओपन होत नाही. ठीक आहे, नॉर्मली ह्याला ओपन आपण करत नाही. ठीक आहे, नंतर बघा बे विंडो काय रे, तर हे आपण म्हणजे बघा हा ट्रँग्युलर असू शकतो, रेक्टँग्युलर असू शकतो, किंवा हा तुमचा कर्व शेपचा असा पार्ट असू शकतो. बाहेर आलेल्या वॉलच्या बाहेर आलेल्या प्रोजेक्टेड होणाऱ्या एरियाला, प्रोजेक्टेड होणाऱ्या तुमच्या पोर्शनला जी विंडो तयार करतो त्याला आपण बे विंडो म्हणतो. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं आहे. नंतर स्कायलाईट म्हणजे काय, तर बघा हा असा स्लोपिंग रूप आहे, या साईडचा आहे आणि या साईडला तुमचा काय रे, या साईडचा आहे. तर याच्यावरती डायरेक्टली याला पॅरलल, बघा ह्या स्लोपिंग रूपला पॅरलल असणारा हा पार्ट आहे. आणि इथे आपण विंडो कन्स्ट्रक्ट केली, ही विंडो आहे. आणि हे कशासाठी यूज केलं जातं रे, डायरेक्ट सनलाईट आतमध्ये यावी म्हणून यूज केला जातो. तर ह्याला स्कायलाईट म्हणतो. ठीक आहे, पुढे बघा इथे पण आहे, बघा हे बघा, जर आपण इथेच अशी केली असते ना, ह्याला स्कायलाईट म्हणलो असतो. पण बघा ह्या स्लोपिंग पोर्शनवरती केली जाते त्याला आपण काय म्हणतो, डॉर्मर विंडो म्हणतो. काय म्हणतो रे, डॉर्मर विंडो म्हणतो. ठीक आहे, नंतर बघा हा जो गेबल पार्ट आहे, ट्रँग्युलर पोर्शनमध्ये जी केली जाते त्याला गेबल विंडो म्हणतो. बरोबर, हा गेबल एंड आहे, याला गेबल विंडो म्हणतो. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एक्झामला विचारलेलं आहे. नंतर बघा व्हेंटिलेटर म्हणजे काय, तर बघा ही एक अशी रूम आहे इन शॉर्ट, त्याच्यावरती ही अशी एक विंडो आहे आणि त्याच्यावरती अजून एक व्हेंटिलेटर असतं. किंवा ही विंडो नाही पण इथं तुम्हाला एक व्हेंटिलेटर लावायचं आहे. मग हे व्हेंटिलेटर टॉपच्या रूफपासून किती असतं, तर एक 40 ते 50 सेंटीमीटरवरती असतं मिनिमम हाईट, म्हणजे एवढी खाली असलीच पाहिजे, 40 to 50 सेंटीमीटर. लक्षात ठेवा, हे एक्झाममध्ये विचारलेलं आहे. व्हेंटिलेटरचा यूज काय, तर तुम्हाला सनलाईट आणि व्हेंटिलेशनसाठी आपण ह्याचा यूज करतो, किंवा एक लाईट यावी, ब्राईटनेस यावा. ठीक आहे, किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये प्रकाश पडावा रूममध्ये. ठीक आहे, बघा तर अशा टाईपची ही विंडो आणि डोअरची थिअरी आहे. आता आपण काय करूया, डायरेक्ट बघा अजून एक काही, हां ठीक आहे, हे तुम्हाला मी सर्व एक्सप्लेन केलेलेच आहेत, तुम्ही पण एक जस्ट बघून घेऊ शकता. ठीक आहे, तर आता आपण ह्याचे क्वेश्चन बघूया. बघा फर्स्ट क्वेश्चन, द विंडो प्रोव्हाइडेड ऑन अ स्लोपिंग रूफवरती जर प्रोव्हाइड केलं ऑफ अ बिल्डिंग इज कॉल्ड ॲज, काय म्हणतो रे त्याला आपण, डॉर्मर विंडो म्हणतो. काय म्हणतो, डॉर्मर विंडो म्हणतो. ठीक आहे, बघा सनलाईट, स्कायलाईट काय, ओपन म्हणजे डायरेक्ट रूफवरती पॅरलल असते, त्याला आपण काय म्हणतो, स्कायलाईट म्हणतो. आता इथं काय असणार, डॉर्मर विंडो असणार. ठीक आहे, पुढे बघा अ विंडो दॅट प्रोजेक्ट्स आउटसाइड द एक्सटर्नल वॉलच्या आउटसाइड जर प्रोजेक्ट केली असेल तर त्याला काय म्हणतो रे आपण, बे विंडो म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, हे अशा टाईपचे वॉल असणार. इथे वॉल होती अशी, बघा इकडे वॉल होती, तर हे वॉल तुमची बाहेर या साईडनं प्रोजेक्ट केले आणि इथं तुम्ही विंडो टाकताय, इथे तुम्ही विंडो टाकताय. ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण, बे विंडो म्हणतो. ठीक आहे, पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ डोअर, आता डोअरचा पार्ट आहे, कॅन अलाव एअर सर्क्युलेट करेल, पण त्या ठिकाणी प्रायव्हसी पण आहे. प्रायव्हसी म्हणजे काय, बाहेरून आतमध्ये पाहता येणार नाही तुमच्या डोअरमधून, म्हणजे बाहेरच्या माणसाला आतमधलं पाहता येणार नाही. इवन वेन इट इज क्लोज, ते क्लोज असताना पाहता येणार नाही. तर ह्याला काय म्हणतो रे आपण, लोअर डोअर म्हणतो. लोअर डोअर किंवा लोअर विंडो हे टाईप आहे. ठीक आहे,
पुढे बघा, विच इज द मुलियन. मुलियन म्हणजे काय सांगितलं होतं, डबल एल आले म्हणजे काय, ते व्हर्टिकल पार्ट असणार आहे. ही विंडो आहे, विंडोचा व्हर्टिकल पार्ट जी काय करेल तुम्हाला इक्वली डिवाइड करेल. बघा, इक्वली डिवाइड करेल, ह्या विंडोला इक्वली डिवाइड करेल, त्याला काय म्हणतो आपण, मुलियन म्हणतो. वर्टिकल मेंबर रनिंग थ्रू शटर ऑफ विंडो. बघा, वर्टिकल मेंबर रनिंग थ्रू शटर ऑफ विंडो. वर्टिकल मेंबर आहे जो काय करतो, शटरला वर्टिकली डिवाइड करतो, याला काय म्हणतो आपण, मुलियन म्हणतो. हॉरिझॉन्टल मेंबर आहे का, नाही, म्हणून हा ऑप्शन नाही. इन्क्लाइन बॅटनिंग आहे का, नाही, नन ऑफ दिस पण नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, द मल्टिप्लाइंग फॅक्टर फॉर मेजरमेंट ऑफ पेंटिंग ऑन कॉलेप्सिबल डोअर. कॉलेप्सिबल डोअरला पेंटिंग करताना आपण मल्टिप्लाइंग फॅक्टर काय करतो. कॉलेप्सिबल डोअर म्हणजे काय रे, तर बघा तुमचे असे गेट असतात. ठीक आहे, गेटला हे असे म्हणजे रोलिंग गेट, इथं रोलर बसवलेले असतात. ठीक आहे, आणि ते हे असे असतात बघा. ठीक आहे, किंवा तुम्ही एक असं पण करू शकता, म्हणजे नॉर्मली बघा, नॉर्मली असे फोल्डिंग टाईपचे पण डोअर असतात. ठीक आहे, फोल्डिंग टाईपचे. ठीक आहे, तर अशा टाईप वेळेस तुम्हाला म्हणजे जो काही मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो ना, तो 1.5 असतो. हे लक्षात ठेवा, काय असतो, 1.5 असतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे, तुम्हाला हा लक्षात ठेवावा लागेल. बघा, जिथे ग्लेज असतो, पार्शियली ग्लेज असतो, तिथे 1 घेतो आपण. ठीक आहे, बघा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, द वर्टिकल साईड ऑफ अ डोअर अँड विंडो. वर्टिकल साईड आहे कशाची, डोअरची आणि विंडोची. ओपनिंग प्रोव्हाइडेड इन अ वॉल. बघा, ओपनिंग प्रोव्हाइडेड इन अ वॉल आर नोन ॲज. बघा, वर्टिकल साईड आहे, डोअर अँड विंडोची ओपनिंग करते प्रोव्हाइड कुठे, वॉलमध्ये, त्याला आपण जॅम म्हणतो. जॅम. बघा, जॅम कुठे असतो, नॉर्मली मी तुम्हाला दाखवतो जॅम कुठे असतो. बघा, हा जो आहे ना, बघा हा 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 आता इथं जॅम कुठं दाखवलेलं नाही, पण हा वर्टिकल पोर्शन असतो वॉलचा, त्याला आपण जॅम म्हणतो. काय म्हणतो रे, जॅम म्हणतो. ठीक आहे, जिथे काय केली असती फ्रेम आपण नंतर काय करणार आहे, फिक्स करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा याला जाम म्हणतो. हे जाम तुमचं करेक्ट आन्सर असेल. रिव्हिल्स. रिव्हिल्स हा असा काही पार्ट नाही, वर्टिकल्स पण असं काही नाही. रिबेट. रिबेट म्हणजे काय रे, जिथे आपलं लीफ हे त्या ठिकाणी जाऊन फिक्स होतं, असे एक काय असतं रे, एक तुमचा स्लॉट असतो, त्याला काय म्हणतो रे आपण, रिबेट म्हणतो. ठीक आहे, पुढे बघा, व्हॉट शुड बी द आस्पेक्ट फॉर बेडरूम. बेडरूमचा आस्पेक्ट काय, मग तुम्हाला हॉलचा ॲस्पेक्ट माहीत पाहिजे किंवा तुमचा किचनचा ॲस्पेक्ट पाहिजे. किचन हे नॉर्मली ईस्ट साईडला असतं. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला माहीत पाहिजे, पूर्वेला किचन असतं. ठीक आहे, तसंच तुमचा बेडरूम कुठे असते रे, तर साऊथ आणि वेस्टला असते. कुठे असते, साऊथ आणि वेस्ट. बेडरूम कुठे असणार, साऊथ आणि वेस्टला. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता 10DT24 रिप्रेझेंट. आता हा काय रे, एक तुमचा कोड आहे, तर त्या कोडला रिप्रेझेंट कसं करता तुम्ही. बघा, आता फर्स्ट ऑफ ऑल 10DT. बघा, आपण नॉर्मली अशी तुमचा रूम आहे, प्लॅन काढलेत सर्वांनी, तर ह्या प्लॅन काढल्यानंतर आपण त्याला काय करतो रे, डायमेन्शन देतो. तर हे नॉर्मली डायमेन्शन कसे असतात, बघा नॉर्मली डायमेन्शन कसे असतात ह्याचे. ठीक आहे, नॉर्मली हे असं असतो आणि इथं काय असतो रे, सपोज तुमचा वरांडा असतो, तर इथं काय असतो, सपोज 3x5, नंतर 3x3, नंतर या साईडला काय असतो 3x4. ठीक आहे, असे डायमेन्शन असतात. मग 3 काय रे तुमचा, हा हॉरिझॉन्टल. 3 काय असतो, हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल. आणि 5 काय असतो, हा वर्टिकल असतो. म्हणजे हॉरिझॉन्टल टू वर्टिकल जे असतं त्याला काय म्हणतो आपण, हे डायमेन्शन. तसंच इथं पण आहे. मग 3 हॉरिझॉन्टल असेल, 24 वर्टिकल असेल. मग आता बघा, जर तुम्ही नीट पाहिलं तर बघा, द विड्थ ऑफ 10 मॉड्यूल्स अँड हाईट ऑफ 24 मॉड्यूल्स. म्हणजे विड्थ काय येणार आहे, हॉरिझॉन्टल, आणि हाईट काय येणार आहे, वर्टिकल. म्हणजे असा ऑप्शन तुमचा करेक्ट असू शकतो. बरोबर, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय कळलं, हा हॉरिझॉन्टल आहे, हा वर्टिकल आहे. ठीक आहे, किंवा हा विड्थ आहे आणि हा हाईट आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आता पुढे बघा, डी म्हणजे डोअर आणि टी म्हणजे डबल शटरचं. बघा, डी म्हणजे डोअर, म्हणजे काही क्ल्यू लागतोय का बघा. बघा, विंडो. विंडो आहे म्हणजे इथं तर डोअर आहे, म्हणजे ही विंडोवाला ऑप्शन कट झाला. इथं पण काय विंडो आहे, विंडोवाला ऑप्शन कट झाला. इथं डोअर आहे, चालेल. इथं पण काय डोअर आहे. बघा, आता डोअर आहे. आता इलिमिनेट केले आपण ऑप्शन. आता ह्या दोघांपैकी कोणता घ्यायचा, तर बघा, विड्थ ऑफ 24 मॉड्यूल. आता हा विड्थ आहे का, नाही, हाईट आहे, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. विड्थ ऑफ 10 मॉड्यूल आणि हाईट ऑफ
24 मॉड्यूल, म्हणजे ऑप्शन नंबर डी हा तुमचा करेक्ट असेल. इलिमिनेट करता आला पाहिजे क्वेश्चन, तर तुम्हाला आन्सर जमतात. सर्व क्वेश्चन किंवा सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात असं काही गरजेचं नाही. तुम्हाला काय करायचं आहे, काही गोष्टी इलिमिनेट करायच्यात आणि तुमचं आन्सर कन्फर्म करायचं आहे. द मिनिमम नंबर ऑफ होल्ड फास्ट रिकमेंडेड ऑन ईस्ट साईड ऑफ डोअर. डोअरला एका साईडला होल्ड फास्ट किती असतात बघा, होल्ड फास्ट किती असतात, डोअरला एका साईडला होल्ड फास्ट किती असतात. डोअरला एका साईडला 3 असतात आणि विंडोला किती असतात रे, विंडोला 2 असतात. विंडोला किती असतात, 2 असतात बघा, विंडोला 2 असतात. ठीक आहे बघा, मग काय आलं रे पहिलं बघा, रिकमेंडेड फॉर ईच साईड. डोअरला किती असतात, 3 असतात आणि विंडोला किती असतात रे, 2 असतात. म्हणजे 3 आणि 2 हे काय असणार तुमचं आन्सर असणार. बघा 2 एका साईडला नसतात. बघा जर टोटल विचारले तर डोअरला टोटल 6 असतात आणि विंडोला टोटल 4. मिनिमम एवढे होल्ड फास्ट पाहिजेत. ठीक आहे, तर तुमचं काय होतं रे, व्यवस्थित बॉन्डिंग किंवा ते व्यवस्थित फिक्स होते. ठीक आहे, ही फ्रेम डोअरची किंवा विंडोची. ठीक आहे, पुढे बघा. ठीक आहे, एवढेच क्वेश्चन आहेत डोअर अँड विंडोचे. म्हणजे हे बघा, हे जे सर्व क्वेश्चन घेतले आपण बघा, आपण पहिलं काय घेतलं, नॉर्मली जर आपण बघितलं तर बघा, पहिल्यांदा आपण मेसनरी पाहिली. इथे फक्त आपण ब्रिक मेसनरी पाहिले, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि स्टोन मेसनरी तुम्हाला सेल्फ प्रिपेअर करायचे. फाउंडेशन बघितलं आपण, डोअर अँड विंडो बघितलं आणि व्हेंटिलेशन. व्हेंटिलेशन म्हणजे काय, व्हेंटिलेशन कसं असतं डोअर अँड विंडोमध्ये, हा असे आपण 3 ते 4 टॉपिक बघितलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचे टॉपिक बघू. म्हणजे कोणते तर बघा, फिनिशिंग वर्क बघू, वॉटरप्रूफिंग बघू, रूफ्स बघू. ठीक आहे मित्रांनो, आणि काय रे, लाइटनिंग, ॲकॉस्टिक. तर असे टॉपिक आपण नेक्स्ट ह्याला बघणार. म्हणजे 2 व्हिडिओमध्ये नॉर्मली आपला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा टॉपिक व्यवस्थितपणे कंप्लीट होतो. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बघा मित्रांनो, अजून तुमच्याबरोबरच्या मित्रांना पण हे शेअर करा. ठीक आहे, याची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकेन, किंवा बरेचसे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट किंवा MPSC असेल याच्या पूर्ण रिलेटेड इन्फॉर्मेशन मी वेळोवेळी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. तर ते पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आणि अशा रिलेटेड बरेचसे व्हिडिओ, फॉर एक्झाम्पल सॉमचा पण क्विक रिव्हिजनचा व्हिडिओ आहे आणि हे पण एक प्रकारचं क्विक रिव्हिजनच आहे, फक्त हे MCQ बेस. म्हणजे आपण बघा क्वेश्चन बेस पण आपण रिव्हिजन करू शकतो, त्या टाईपमध्ये तुम्ही आहे असं कन्सिडर करू शकता. तर एक सॉमचं आहे, ते पण तुम्ही बघा, तुमच्या त्याच्यावरती कॉमेंट पण करा. प्लस हे पण तुम्हाला आवडलं असेल किंवा याच्यामध्ये काही तुम्हाला वाटत असेल की याच्यात आणखी मॉडिफिकेशन करायचं आहे किंवा आणखी एक्सप्लेन करायची गरज आहे, कारण हे क्विक आहे मित्रांनो, म्हणून हे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप सो तुम्हाला आवडलं असेल. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला पण सबस्क्राईब करा, तुमच्या बऱ्याच मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू सो मच.